पीतांबरातरुणबिंबफलाधरोषात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायी अम्ब त्वामनुसन्धतामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् औन्नत्यं भजते माद्रिवया गङ्गेवया पावनी आलिङ्गन्मरणं निधाय हृदये यां देशभक्तामुदां स्फूर्तिस्थानतया विलोकितरां या लोकमान्या दिवि शश्वतप्रेरणदायिनी भवतु सा गीताख्यसञ्जीवनी। प्रपन्नपारिजाताय सूत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतत्वे नमः। ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय। सकलसुरवरिष्ठं संस्तुतं वेदसङ्गैः अचरचरपदार्थे व्योमवद्व्याप्तदेहं विनतजनदयालुं भक्तकल्पद्रुमं तं चरणनिहितबालश्चन्द्रमौलिं नमामि। सकलसुरवरिष्ठं सर्व देवतांच्या मध्ये जे श्रेष्ठ आहेत आणि म्हणून शंकरांना काय म्हणतात महादेव सगळ्यांच्या मध्ये श्रेष्ठ आहेत म्हणून संस्तुतं वेदसंगैः वेदांच्या समुदायाने ज्याची स्तुती केलेली आहे निरनिराळ्या सूक्तांमधून। आता शंकर म्हणजे शंकरच एक नाही, सूर्य सौर सूक्त आहे म्हणजे सूर्याचं स्तवन केलेलं आहे, विष्णूचं स्तवन केलेलं आहे, शंकराचं स्तवन केलेलं आहे म्हणजे शिवाचं स्तवन केलेलं आहे। असे निरनिराळ्या देवतांची स्तवन केलेली आहे आणि शेवटी सगळे आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार हा केशवप्रती गच्छति। विष्णूच्या पर्यंत जातो म्हणजे तसं आपण शंकरांच्या पर्यंत जाऊन पोहोचतो। सगळ्या देवता परवा मी ते समीकरण सांगितलं होतं तुम्हाला की म्हणून गणेश बरोबर विष्णू बरोबर देवी बरोबर शंकर हे सगळं समीकरण निश्चित होत असते। त्यामुळं सकल सुरवरिष्ठम संस्कृतम वेदसंगैः की वेदांच्या समुदायाने ज्याची स्तुती केलेली आहे म्हणजे त्या निरनिराळ्या देवतांची सूक्त वेदामध्ये आढळतात। अचरचर पदार्थे व्योमवद्व्याप्त देहम प्रत्येक गोष्टीला जसं आकाशाने व्यापलेलं आहे अंतर्बाह्य जसं ही बॅटरी आहे याच्यामध्ये सुद्धा जी काही पोकळी आहे तिला आकाशच म्हणायचं ना। आणि कोणतीही गोष्ट ह्या पोकळीशिवाय शक्य नाही। मागे एकदा आपण उदाहरण सांगितलं होतं की हत्ती एवढा प्रचंड प्राणी आहे पण त्याच्या मधली जी पोकळी जर काढून टाकली सगळी आकाश जर काढून टाकलं तर तो हत्ती वजन तेवढंच राहून सुईच्या नेटातून निघून जाईल म्हणून त्या पोकळीचं काय सामर्थ्य आहे ते बघा। मला एवढ्यासाठी सांगायचं आहे की व्योमवत व्याप्त देहम कशा करता म्हणजे की हे आकाशाचं सामर्थ्य आहे। तसंच सगळ्या जगाला अचरचर पदार्थ जे चल आहेत अचल आहेत जे स्थिर आहेत जे हलणारे आहेत अशा सगळ्या जगातल्या सगळ्या पदार्थांना ज्यांनी आकाशाप्रमाणे व्यापलेलं आहे। आकाश जसं सगळ्याला व्यापून आहे तसंच ज्यांनी व्यापून टाकलेलं आहे। विनत जन दयालु शरण आलेल्यांच्यावर जे दया करतात असं अशा अनेक कथा पुराणातून आहे। अगदी वेश्येचा सुद्धा भगवान शंकरांनी उद्धार केलेला आहे। तुम्ही ते हे वाचता ना दर सोमवारी काय शिवलीला म्हणून त्याच्यामध्ये सगळं ते तो चमत्काराचा सगळा भाग आहे की भगवान शंकर कोणाकोणाला प्रसन्न झाले आणि कोणी कोणी काय प्रकाराने साधना केली। आधी काय होते आधी होता वाग्या नंतर झालं काय म्हणतात त्याला नंतर झाला पाग्या आधी पाग्या मग वाग्या काहीतरी म्हणतात मूळ स्वभाव जाईल म्हणतात तो संदर्भ वेगळा आहे त्याचा। पण आधी जो होता तो साधना केली भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं आणि तो पालटून गेला असं स्वरूप आहे सगळं शिवलीलामृतामध्ये।
कशा करता मी सांगते, हे विनत जन दयालू, की जे शरण येतात, जे भगवंताच्या चरणावर अतिशय नम्रतेने पाय ठेवतात, डोकं ठेवतात, अशा भक्त कल्पद्रुमं तम, भक्तांना जे कल्पवृक्षाप्रमाणे आहे, भक्तांनी कोणतीही इच्छा करावी आणि ती त्यांनी पूर्ण करावी. भक्तांना तरी इच्छा करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यांच्याकडून जे घडवायचे भगवंताला तर ते घडवतातच. आणि म्हणून चमत्कार सुद्धा घडतात. एकदा अप्पांनी सांगितलेलं होतं आणि कोणत्या तरी पुस्तकात इथं संदर्भ आलेला आहे की संतांच्या जीवनामध्ये आपल्याला जे चमत्कार झालेले दिसतात, हे चमत्कार संत न करत नाही. संत करत नाही चमत्कार, ते भगवंत करतो. त्यांचं मोठेपण जगाला कळावं म्हणून. चोखा महार दलित जातीमध्ये जन्माला आलेले, त्यांचं मोठेपण लोकांना कळलं पाहिजे की हा किती भक्त आहे माझा. हे कळण्यासाठी त्यांच्या जीवनातले चमत्कार आहेत. त्यांच्या पत्नीचं बाळंतपण केलं स्वतः पांडुरंगाने जाऊन. त्यांची काय ते म्हणतात त्याचं बिगारी असते, ते त्यावेळेला मोठमोठे दगड घेऊन डोक्यावर घेऊन त्यांना ते कामं करावे लागायचे. नंतर ते बलोद्दार, 12 बलोद्दारामध्ये समाविष्ट असतं ना, तर ते काम करायचं. मोठं अडचणीचं व्हायचं त्यांना एकट्याला घरामध्ये सर्व. त्यावेळेला भगवंतांनी मदत करायची. हे सगळं कशा करता केलं? संतांचं मोठेपण कळावं म्हणून केलं. म्हणून भक्तांना जे कल्पद्रुमाप्रमाणे आपण सांगितलं की भक्तांना जे कल्पवृक्षाप्रमाणे आहे की इच्छा करो की न करो, तुझ्या इच्छा सगळ्या पूर्ण. कारण असं आहे, भक्त झाला की तो ज्ञानी झालाच. तुम्ही चोखा महाराजांचे अभंग बघा, सेना नावाचे अभंग बघा, एकनाथ महाराजांचे अभंग बघा, तुकाराम महाराजांचे अभंग बघा. अभंगामध्ये सर्वव्यापक ब्रह्माचं वर्णन अनेक ठिकाणी आढळतं. तुकाराम महाराजांचा एक अभंग, आपण त्या वेदाची स्थापना केली, वेदाच्या पोथीची. गंगेश्वरानंद म्हणून काशीचे प्रसिद्ध वेदोभ्यासक होऊन गेले. त्यांनी निर्नाळी जी देवस्थान आहे, त्या देवस्थानांना एक वेदाचा संच भेट दिला. एवढ्या आकाराची, या टेबलाच्या लांबीरुंदी एवढ्या आकाराची पोथी होती. पंढरपूरला आहे, काचेच्या पेटीमध्ये ठेवलेली. तर त्याचं प्रतिष्ठापना त्याची करण्यासाठी तो कार्यक्रम ठेवला होता. तर त्यावेळेला ते अपरित अभंग तुकाराम महाराजांचा म्हणायला लागले, हरिओम तत्सदिती सूत्राचे जे सार, की हरिओम तत्सत हा वेदमंत्राची सुरुवात आहे. हे जे सूत्र आहे त्याचं सार म्हणजे पांडुरंग आहे, असं ज्ञान तुकाराम महाराज सांगतात. आता म्हणजे हे वेद काय आहे माहिती असल्याशिवाय सांगतील का? स्वतंत्र अभंगाचे तुकाराम महाराज. वेदाचा तो अर्थ अमासाचा ठावा म्हणतात. एरानी व्हावं भारमान. ज्याला वेदाचा अर्थ कळत नाही आणि जे नुसते रुचा भोगत बसतात त्यांच्यासाठी आणलेली चपरा काय ती. वेदाचा तो अर्थ अमासाचा ठावा, एरानी व्हावा भारमाथा. ज्यांना त्याचा अर्थ कळत नाही त्यांनी नुसतं डोक्यावर ओझं घेऊन जावं. नुसतं डोक्यावर ओझं कोण घेतं? तेव्हा मी कशा करता सांगते की भक्त कल्पद्रुम, भक्ताला जो कल्पवृक्षाप्रमाणे आहे. आणि सांगत होते मी विषय तो असा की भक्त म्हणजेच ज्ञानी. आणि भगवंतांनी गीतेमध्ये सांगून ठेवले की ज्ञानी त्वात्मैव मे मत, ज्ञानी म्हणजे मीच आहे. आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच्या भरितर्षभ असे भक्ताचे 4 प्रकार सांगितले 4थ्या अध्यायामध्ये. त्यावर अर्थ जिज्ञास, अर्थ म्हणजे अतिशय उत्कटतेने संकटाच्या वेळेला धावा करणारा भक्त. जिज्ञासू जाणून घेणारा, जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणारा, जसं अर्जुन आहे, उद्धव आहे. अर्थभक्तासाठी द्रौपदी प्रसिद्ध आहे. नंतर अर्थो जिज्ञासी अर्थार्थी म्हणजे आपण सगळे, आपल्याला काहीतरी पाहिजे असतं म्हणून आपण देवाचं दर्शन घेतो. म्हणजे हे साधना केंद्र व्हावं अशी इच्छा आप्पांनी अनेक वेळेला व्यक्त केली. लिहूनही तसं ठेवलेलं आहे. पण माणसं इथं येऊनही नवस बोलतात की नाही. दासगणू महाराजांना नवस बोलतात. आता ते काय सगळ्यांना देतात, मग मागितलेलं तर का नाही देणार? देतातच. मग दासगणू महाराज पावले.
ज्यांनी ते मागितलं त्याला पावले, ज्यांनी काही मागितलं नाही त्याला पावले नाहीत का असं म्हणायचं का? ज्यांनी काही मागितलं नाही त्याला पावले नाही, अरे असं नाही, असेच अनुभव आहेत. ज्यांनी काही मागितलं नाही त्यांचंही कोटकल्याण झालेलं. मी सांगते एवढ्यासाठी की ज्ञानी त्वात्मैव मे मतम भगवंत म्हणतात आणि म्हणून ज्ञानी तोच जो ब्रह्मस्वरूप आहे, जे ब्रह्मविद ब्रह्मैव भवती असं तत्वज्ञान सांगतं की जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्मच होतो. भक्त कल्पद्रुमासाठी सांगतो की भक्ताला जे कल्पद्रुमाप्रमाणे आहे तसं जे म्हटलं ते तेवढ्यासाठी की तो भगवंताचं स्वरूप जे आहे ते जसं आप्त काम आहे, पूर्ण काम आहे, कारण त्याला मागायचं काही. त्याच्यात एखादी गोष्टीची उणीव असली तर मनुष्य मागतो. सगळंच जवळ असलं तर मागेल कशाला? काही मागायचं काम पडत नाही. तसंच भक्ताचं होतं, म्हणून भक्त कल्पद्रुम म्हटलं. चरणनीत भालश्चंद्रमौली नमामि, की अशा म्हणाले चंद्रमौली शंकरांना, ज्यांनी मस्तकावर चंद्र धारण केला आहे अशा शंकरांना त्यांच्या चरणकमलावर मस्तक टेकून मी नमस्कार करतो. वाटा मोडून सूक्ष्म दुस्तर जई सन्मार्ग संस्थापिले, अद्वैता चढवून साज आणिले सौंदर्य भक्तीमुळे, ज्यांचे वाङ्मय लाळवीत अमृता दीना सजे माऊली, संत श्रेष्ठ असे सदैव नमितो प्रेमादरे पाऊली. आता इथे एका संतांचा कोणाचा उल्लेख नाहीये. सगळी जी संत प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीने काम काय काय केलं त्याचा थोडक्यात उल्लेख केलेला आपण इथे. की संत म्हणजे सगळ्या जगाचं कल्याण करण्याचीच इच्छा करणार. आणि म्हणून तुकारामांचा अभंग आहे की मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर चाले राज्यभार चाले आहे. की इथं आपण तेच म्हणतात की वाटा मोडून सूक्ष्म दुस्तर जाई सन्मार्ग संस्थापिले. परमार्थाकडे जाण्याचा मार्ग कसा आहे म्हणाले उपनिषदांनी सांगितलं. परवा मी एकदा सांगितलं होतं की क्षुरस्य धारा निशिता दुरत्य आहे, की वस्त्र्याची धार जशी कठीण आहे तसा हा मार्ग कठीण आहे. खूप खासखळ घेत त्याच्यामध्ये, खूप अडीअडचणीत त्याच्यामध्ये, पण म्हणाले आम्ही तो मार्ग झाडून स्वच्छ केलेला आहे. झाडू संतांचे मार्ग आडरानी भरले जग, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. सूक्ष्म आणि दुस्तर दोन्ही, अरुंदही आहे ते आणि दुस्तरही आहे, चालून जायला मोठा अवघड आहे. पण त्याचं सुद्धा झाडू संतांचे मार्ग आडरानी भरले जग, की हा मार्ग म्हणाले झाडून स्वच्छ केला आहे आणि त्याची रुंदी वाढवली आहे. नॅशनल हायवे करून टाकला आम्ही आणि किती 4 लेन बद्रीनाथपर्यंत. त्या कुठे कुठे जायचं तुम्हाला. मोडून या वाटा सूक्ष्म वाटा मोडून सूक्ष्मदरी, म्हणजे असे जे संत आहेत की ज्यांनी असे मार्ग तयार करून ठेवले स्वतः त्या मार्गापर्यंत, म्हणजे त्या मार्गाने एकदा जाऊन परत आले. तुका म्हणे गर्भवासी सुखी घाल, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचं म्हटलं ते मी, याच कारणासाठी आलो म्हणाले आम्ही. एकदा जाऊन आले, तो रस्ता कसा सगळा बघितलाय, आता तुम्हाला जायचंय ना, तुमच्यासाठी सोय करून ठेवली, चला. आपल्या तर मानसचे रस्ता खूप चांगला केलाय म्हणेन आता. आणि मानसच्या प्रवासाचे 5 दिवस कमी झाले पूर्ण. जे पायी जात होते लोक ते आता पायी जावंच लागणार नाही तिथपर्यंत, चीनच्या हद्दीपर्यंत. म्हणजे लिपुखिंड जी आहे 17,500 फूट उंचीवर, जिकडे आपण पायी चालत गेले होते ज्या बाजूनी मानसला जाताना, तिथपर्यंत आपल्या बसेस जाणार आहेत आता. आणि त्याच्या पुढे चीनचा रस्ता टार रोड आहे आणि 2x2च्या लक्झरी बसेस आणि त्यामुळे AC इकडे पुढे आणखी ठेवलेले, त्यांनी ठेवलेले. आता त्यांना सगळे चार्जेस वगैरे द्यावे लागतात, तो भाग वेगळा. पण जायचंय ना मानसला, घ्या, आता रस्ता तयार करून ठेवला, अडचण सांगू नका. वाटा मोडून सूक्ष्म दुस्तर जाई सन्मार्ग संस्थापिले, अद्वैता चढवून साज आणिले सौंदर्य भक्तीमुळे. अद्वैताची कल्पना कशी ना, थोडी वृक्षतेची कल्पना वाटते. आता सर्वं खलु इदं ब्रह्म, सगळीकडे ब्रह्मच भरून राहिलेला आहे. कसं लक्षात यावं मला सांगा ना.
वस्तू वेगळी वेगळी दिसते. परवा मी त्याचा विषय सांगितला होता तुम्हाला की वस्तू वेगळी वेगळी दिसते आणि त्यालाच ब्रह्म म्हणायचं. तर ते म्हणायचं एक सांगितलं आपण. अद्वैता चढवून साज आणिले सौंदर्य भक्तीमुळे. की भक्तीमध्ये या सगळ्या गोष्टी माप आहेत की तुम्ही त्याची सगळं साकार कल्पना करा. मग तुम्हाला जी पाहिजे ती कल्पना करा. मुरलीधराची करा, आता सुदर्शन चक्र घेतलेल्या संतापणीला करा, किंवा राधेबरोबर रासक्रीडा करणारा करा. कोणतंही तुम्हाला जे पाहिजे ते रूपाची तुम्ही कल्पना करा. अद्वैता वास्तविक अर्थात तुम्ही आणि तो एकच आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण अद्वैता सदवून साज आणिले सौंदर्य भक्तीमुळे. आणि काय आहे, बायका रोज रांगोळी करतात दारात. रोजची रांगोळी थोडी प्रेक्षणीय असते का? काय उगायचं, रोजची रांगोळी की प्रेक्षणीय नाही. एक ते कर्मकांड आहे, एक पावित्र्य त्याच्यातनं सिद्ध होतं. दारापाशी सडा झाडून काढायचं, सडा टाकायचा, रांगोळी काढायची. म्हणजे रांगोळी काय स्वरूपाची नाही. पण काही विशेषच कार्यक्रम जर असला, विशेष सण असला, तर बायका रांगोळी कशी काढतात? हे सौंदर्य त्या रांगोळीला कुठून आलं? जे रोज नव्हतं ते आज कुठून आलं? आज मनामध्ये भाव आहे की आज दिवाळीतला पाडवा आहे. आज दिवाळीतला पाडवा म्हणजे विशेषत्वाची जाणीव आहे. कशा करता सांगते की सौंदर्य भक्तीमुळे. की अद्वैत आहे, ते वृक्ष आहे, पण त्यालाही सौंदर्य प्राप्त करून दिलं. कशामुळे? मनातल्या भक्तीमुळे, मनातल्या प्रेमामुळे. ज्यांचे वाङ्मय लाळवीतामृता, अमृता तेही पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळविन. ज्ञानेश्वरांचं स्वतःच आव्हान आहे की अमृतालाही जिंकतील अशी अक्षरे मी स्वतः पैजरी मिळवून देतो म्हणाले तुम्हाला. 6व्या अध्यायामध्ये भगवंत ज्ञानेश्वरांनी सांगून ठेवले. तर असं वाङ्मय ज्यांनी रचलं. आणि दीनास जे माऊली, जे दुबळे आहेत, जे दीन आहेत, जे लाचार आहेत. लाचार हा शब्द आपण व्यवहारात समजतो तसा नाही. लाचार म्हणजे भक्तीसाठी लाचार झाला, भक्तीसाठी भगवंतापुढेही लाचार झाले, तो लाचार झाला. आणखी त्याच्या अर्थात नारदांनी एक शब्द वापरलेला आहे तो की दैन्यप्रिय. भगवंताला म्हणले दैन्य आवडतं. आता दैन्य म्हणजे दारिद्र्य अभिप्रेत आहे का तिथे? दैन्य म्हणजे दीनता. दीनता, दैन्य ही सगळी भाववाचकच नामं आहेत. अर्थ दोन्हीचा एकच आहे. दीनता म्हणजेच दैन्य. पण आपण दैन्याचा शब्द, दैन्याचा अर्थ करून टाकला दारिद्र्य आणि दीनतेचा अर्थ करून टाकला लाचार. हे नाही अभिप्रेत तिथे. म्हणून दीनास जे माऊली, की जे नम्र झालेले आहेत, जे ज्यांच्याकडे दैन्य आहे म्हणजे नम्रतेने, लीनतेने जे दीन झालेले आहेत, अशांना जे माऊलीप्रमाणे आहे. म्हणून ज्ञानोबा माऊलीच म्हणतो आपण, ज्ञानेश्वर माऊलीच म्हणतो. संत श्रेष्ठ असे सदैव नमितो प्रेमादरे पाऊली. आणि असे निराळे संतांचे वाङ्मय जर वाचलं तर आपल्याला तेच प्रत्ययाला येतं. मी कबीरांचं अनेक वेळेला सांगते, दोहे सांगते की कबीर एके ठिकाणी म्हणतात, कबीरा खडा बाजार में लिए लुकाठी हात, जो गर फूके अपना चलो हमारे साथ. कबीर निघाले. आता लोक आम्ही युग माणसं विचारतातच की आम्ही युग. कबीर म्हणले चला, माझी काय हरकत नाही. पण एक लक्षात ठेवा म्हणाले, जो गर फूके अपना चलो हमारे साथ. माझ्या हातात मशाल आहे, ही मशाल घ्या तुमच्या हातात, आपल्या घराला लावा चूड आणि चला. आता हे काही त्याच्याविषयीचा तिरस्कार आहे का? नाही. घराला चूड लावा याचा अर्थ घराची आसक्ती सुद्धा. घरामध्ये तुम्ही जे स्वतः गुंतून पडलेले आहात. म्हणून आपण नेहमी सांगायचे ना की सगळ्यात गड अवघड ओलांडायला कोणता? उंबरगड. उंबरा ओलांडायलाच अवघड माणसाला. आता त्याच्या पुढचे गड केव्हा चढावेन केव्हा उतरावे. कबीरा खड़ा बाजार में लिए लुकाठी हाथ, जो गर भूखे आपना चलो हमारे साथ. चलती चक्की देख कर जात, चलती चक्की देख कर दिया कबीरा रोय. कबीरांना रडणार की म्हणाले ते दो पाटन के बीच में साबित बचता हो.
2 पाळ्याच्या मध्ये जो सापडतो ना तो कसं वाचणार म्हणाले. वाईट वाटलं त्यांना. त्यांचा मुलगा कमाल हुशार, कबीराला झाकून ठेवावं कमाला काढावं असा हुशार. तो म्हणाला बाबा असं काय म्हणताय तुम्ही, चक्की चक्की सबक आहे किला कहे नकोय. मधला जो खेळा आहे काय म्हणतो त्याला, खुंटा मधला, लाकडी खुंटा, तुम्हाला माहितीच आहे घरी जळत असल्यामुळे. काय चक्की चक्की सबक आहे किला कहे नकोय, किले से जो लग रहे साबुत बचता सोय. जळता 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 एक घास त्या खिळ्याच्या उंची राहतो, त्या खुंट्याच्या उंची राहतो आणि मग पाळू उचलून तर सरकून घ्यावं लागतं की नाही. किले से जो लग रहे, किला म्हणजे केंद्र, त्या केंद्रालाच धरून ठेवलं तर सुरक्षितताच आहे. भले 2 पाट्याच्या 2 पाळ्याच्या मध्ये सापडले तर काय, केवढी मार्मिकता आहे त्याच्यामध्ये. हे असं सांगून ज्यांनी लोकांच्या मध्ये जागृती केली, असे संत श्रेष्ठ असे सदैव नमितो प्रेमादरे पाहुले. सूरदासांचा एक अभंग आहे, प्रभू मोरे अवगुण चित्त न धर. जसं आपण त्या एका बद्रीनाथच्या प्रार्थनेमध्ये म्हटलेले की म्हणाले ना चंदना सुम, चंदन सुगंधित आहे पण त्या झाडाला फुल आहे का नाही. ना चंदना सुम सौरभ ना सुवर्ण, सोनं सुवर्ण चांगला वर्ण, दिसायला चांगलं आहे पण त्याला सोन्याला सुगंध नाही. खूपच आनंदाची गोष्ट झाली की आपण म्हणतो की सोन्याला सुगंध प्राप्त झाला, ही खूप आनंदाचे आनंद झाला. सौरभना सुवर्णा आंबोनिधी विपुल, डोळे जिथपर्यंत दृष्टी जिथपर्यंत पोचते तिथपर्यंत पाणीच पाणी. आंबोनिधी विपुल, पण तहान लागली काय करणार, एवढं पाणी असून काय करणार. घोटही घेववेन, एक घोटभरी पाणी पिणं शक्य नाही. आंबा उत्कृष्ट हापूस आंबा आहे, खाऊन टाकतो म्हणजे सगळ्याच्या सगळ्या. अरे नाही खाता ये, वरची साल काढून टाकावी लागते, अति कोय ती काढून टाकावी लागते. आंब्यात बाट, फणस आहे गोड आहे गरे त्यातले, पण फणसावरी फार काटे, वरचे काटे काढून टाकावे लागतात. फणसावरी फार काटे ना वस्तूही अवगुणा विनयक कुठे. देवा तू सृष्टी निर्माण केलीस, त्याच्यामध्ये सुद्धा ज्या वस्तू आहे त्याच्यामध्ये कोणता ना कोणता तरी अवगुण आहेच म्हणे, मग माझे दोष का पाहतोस. प्रभू मोरे अवगुण चित्त न धर, माझे अवगुण नको लक्ष दे. तुलसीदासांनी एके ठिकाणी म्हटलेले की मुदमंगलमय संत समाज, की संत समाज म्हणाले हे प्रयागासारखे. कोणतं प्रयाग आहे ते म्हणाले, भक्तीची गंगा, ज्ञानाची सरस्वती आणि कर्माची यमुना यांचा संगम या संतांच्या ठिकाणी मिळतो. भक्तीची गंगा, ज्ञानाची सरस्वती आणि यमुनेचे कर्माची यमुना. यमुनेचे कर्म नाही, यमुनेचे कर्म आपण जोडून ठेवतो, कर्म ओळखतो. कर्माची यमुना या तिन्हींचा संगम, संगम 3 नद्यांचा प्रयाग म्हणतात ना, 3 नद्यांचा संगम जिथे असतो तिथे प्रयाग म्हटलं जाईल. तर हे संतांच्या ठिकाणी हा प्रयाग दिसतो म्हणाले या स्वरूपाचा. तर असे हे संत, त्यांना मी प्रेमादाराने नमस्कार करतो. वदे गर्ग मुनी वसुदेवासी, पाठीव पुत्रा गो सदनासी, रत्न जरी मूळ जे प्रकाशी, संस्कारे विधी विशेष त्याचे. या यादव कुळाचे कुलपुरोहित आहेत गर्गमुनी. आता कृष्ण आलेले आहेत तेव्हा गर्गमुनी सांगतात की त्या कृष्णाला तुला गुरुच्या घरी पाठवायला पाहिजे शिक्षणासाठी. 8 वर्षात झाले की पाठवतात ना, आता तर पुष्कळ मोठा झाला, 12 वर्षाचा झाला. वदे गर्गमुनी वसुदेवासी, पाठीव पुत्रा गो सदनासी, रत्न जरी मूळ. वसुदेव म्हणले असतील हा इतका पहिलाच हुशार आहे, त्याला ते कशाला शिकायला पाठवायचे, काय जरूर त्याला शिकायला पाठवायचे. रत्न जरी मूळचे प्रकाशी, संस्कारे द्युती विशेष त्याचे. रत्न हे प्रकाशित असतं, पुष्कळ तेजस्वी असतं ना रत्न, पण म्हणजे त्याला जर पैलू पाडले तर त्याची शोभा आणखी वाढते की नाही.
म्हणून तसं तुझा मुलगा हुशार असेल पण इथं गुरुघरी जाऊन येऊ दे. आता कोणाकडे पाठवायचं? काश्यप गोत्री मुनी सांदीपनी योग्य गुरु तो मम दृष्टीने. काश्यप गोत्रामध्ये सांदीपनी नावाचे ऋषी आहेत. माझ्या दृष्टीने त्याला कृष्णाला ते योग्य गुरु आहेत. त्यांचं क्वालिफिकेशन काय? 500 मुलं क्लासला, एकेका क्लासला 500 मुलं असतात. हे क्वालिफिकेशन. किती प्रकारच्या डिग्र्या त्यांनी, किती विषयाच्या PhD केलेल्या आहेत. हे क्वालिफिकेशन. हे गर्गमुनी सांगतात शांत गतस्पृह शुची तपस्वी विद्यासी ज्यांची विद्या देवी. हे क्वालिफिकेशन. जे वृत्तीने शांत आहे, खळबळ नाही, सारखी धडपड नाही, गतस्पृह निस्पृह आहेत. काहीतरी हवं काहीतरी हवं ही स्पृहा जी आहे ही यांची गेलेली आहे. गतस्पृह. शुची जे पवित्र आहेत. तपस्वी जे तपाचरण ज्यांनी आचरण केलेलं आहे, तपाचरण ज्यांनी साधलेलं आहे असे. दासी ज्यांची विद्या देवी. प्रत्यक्ष सरस्वती हात जोडून समोर उभे आहे. दासी काय आज्ञा बोला. कविता करायची, लेख लिहायचा आहे, काय मुलाला शिकवायचं आहे, काय पाहिजे काय सगळं तयार. शांतगतस्पृह शुची तपस्वी दासी ज्याची विद्या देवी. अवंती सतो वसे कुलपती त्यास करावी सादर विनंती. अवंती म्हणजे आत्ताचं उज्जैन. त्या उज्जैनला दाखवतात ना आश्रम, सांदीपनीचा आश्रम म्हणजे. जेव्हा माझा कृष्णकथामृताचाच कार्यक्रम तिथे झाला होता कारण मी गेले तेव्हा मला ते मागे घेऊन गेले तिथे दर्शनाचं दाखवतात. कुलगुरूचे हे उचित बोलणे वंद्य मानिले कृष्ण पित्याने. त्वरे जाहली सर्व सिद्धता गुरुकुलात पाठवण्याकरिता. आणि गर्गमुनीचं कुलपुरोहित आहेत त्यांचं ऐकलं वसुदेवाने आणि मुलाला पाठवण्याचं ठरवलं. जाण्यासाठी तयारी झाली. काय ती चाकांची बॅग आणली एवढे मोठे, एवढं मोठं त्याच्यात फराळाचं भरलं, एवढे मोठे कपडे सगळे भरले त्याच्यामध्ये. तिथं थंडी खूप राहील, वनामध्ये राहावं लागेल, ही 2-4 ब्लँकेट ठरवले. नाव नको. गुरुकुलात पाठविण्याकरता माता देवकीने प्रेमानी आशीर्वचले सुतशिर मुकुनी. आणि जेव्हा प्रवासाला कोणी निघाला असेल तर त्यावेळेला लहान असतील त्यांचं मस्तक मुंगायचं आणि मोठे असतील त्यांच्या हातावर दही घालणं हे मांगल्याचं प्रतीक आपल्याकडे मानलं जातं. त्यामुळे देवकीनी दोघांचं मस्तक मुंगलं. आता दोघं जण निघाले. गुरुजगताचे रामकृष्ण ते अतिविनीत वेशानी समित पाणी होऊ न पातले जेथ गुरु सांदीपनी जय हरी सुखगंधा. सगळ्या जगताला गुरु ठरणारे, सगळ्या जगताला मार्गदर्शक ठरणारे असे बलराम दादा आणि कृष्ण हे सांदीपनीच्याकडे निघाले. कसे निघाले? अतिविनीत वेशाने. उपनिषदामध्ये कुठेतरी उल्लेख आलेला आहे, तो मी माझ्या लेखात केला उल्लेख, नेमकं मला आठवत नाही आता, की गुरुची जशी वेशभूषा असते तशी शिष्याने वेशभूषा करू नये. गुरुची जशी वेशभूषा असते तशीच शिष्याने वेशभूषा करू नये. गुरुचं जसं आसन असेल तसं शिष्याने आपलं आसन घेऊ नये असं त्याच्यामध्ये वर्णन आहे. तेव्हा अतिविनीत वेशाने म्हणजे की आता ही राजपुत्र आहेत, राजपुत्राची वेशभूषा कशी असते? अलंकार वगैरे, भरजरीचे कपडे हे सगळं असतं. त्या सगळ्याचा त्यांनी त्याग केला आणि सुती कपडे परिधान करून गुरुच्याकडे गेले. समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. हातात लाकडाचे तुकडे, समिधा म्हणतो ना आपण, यज्ञाच्या वेळेला आणतोच ना समिधा. त्या समिधा हातात घेऊन जायचं गुरुजींच्याकडे. कशा करता? की ह्या समिधा जशा अग्नीत पडून जळायला तयार आहेत तसं मी विद्याप्राप्तीसाठी मी कष्ट करायला तयार आहे, हे प्रतीक आहे. आणि म्हणून ते समित पाणी हातामध्ये समित ते घेऊन त्या गुरूंना शरण जायचं, शिकायला जायचं. स्वर्गामधला देव गुरूंचा आश्रम केवी असेल साचा. ते जरी नाही ठाऊक कवणा याहून त्या परिविशेषताना. स्वर्गामधल्या बृहस्पतीचा, देवांचा गुरु आहे ना बृहस्पती, त्याचा आश्रम म्हणाले कसा असेल? तिथं देव शिकायला जात असतील तर तो आश्रम कसा असेल त्याचा?
पंचतारांकित आपल्याला काही त्याची उत्सुकताच नाही म्हणा. जे ते जरी नाही ठाऊक तो आश्रम कसा आहे याची माहिती का कोणाला सांगायचं? कोणाला माहिती ते बृहस्पतीच्या आश्रमाची माहितीच नाही कोणाला. पण कोणाला माहिती नाही त्याची उत्सुकताही नाही इथं कसं कसा असेल आश्रम म्हणून. या त्या परिविशेषताना कल्पतरूंचे, आता आपण कल्पना करून सांगितलं, कल्पतरूंचे उपवन तेथे असेल पुरवित मनोरथाते. तिथे म्हणाले मनात आलेल्या इच्छा, मनात निर्माण झालेल्या इच्छा ज्या आहेत त्या पुरवणारे कल्पतरू तिथं आहेत. आणि नुसतं एक कल्पतरू नाही, कल्पतरूंचे उपवन, बागच्या बाग, आमराई जशी असावी तशी कल्पतरूचीच बाग स्वर्गात असेल म्हणाले. असेल पुरवित मनोरथाते, मनोरथ पुरवत असेल तिथले कल्पतरू. इथलं वैशिष्ट्य काय आहे? परी येथली नवलाई वासना समोळी उद्भव नाही. पण इथलं वैशिष्ट्य असं आहे या आश्रमाचं सांदीपनीच्या की इथे गेल्या या परिसरात आलं की वासना निर्माण होतच नाही. आपण एक हिंदी शेर सांगायचे, पहिले थी आपसे दूर बहुत दिल में हसरती, की फार पूर्वीपासून मनामध्ये खूप इच्छा निर्माण व्हायची, हे असावं ते असावं, ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. अब आरजू यह है की कोई आरजू न. भगवंताला आता प्रार्थना आहे की देवा आता कोणतीही विनंती करण्याचा प्रसंग सुद्धा येऊ देऊ नको. मागायची तर नाहीच नाही, विनंती सुद्धा नको. असं इथलं वातावरण. वासना समोळी उद्भव नाही, संत हृदय जे पर दुःखानी क्षणात बाजरते कळवळुनी. तेच आश्रमा प्रतया भूषण तेथ चंद्रकांता जरिमान. चंद्रकांत मणी आहे म्हणे, काल्पनिक आहे ते. चंद्राचं चांदणं पडलं की तो वितळतो मणी. पण त्याचं वैशिष्ट्य एक आहे की तो जर जवळ असला तर जे म्हणेल ते पूर्ण करतो इच्छा, जसं कल्पतरू करतो. तर तिथे तसे चंद्रकांत मणी आहेत त्या आश्रमामध्ये असतील. म्हणजे इथलं काय वैशिष्ट्य म्हणाले? संत हृदय. इथं विरघळणारी वस्तू आहे कोणती? संत हृदय जे परदुःखानी क्षणात पाझरते कळवळुनी. तेच आश्रमा प्रतया भूषण तेथ चंद्रकांता जरिमान. तिथे चंद्रकांत म्हणायला मान असेल म्हणा. या आश्रमाचं वैशिष्ट्य काय? की दुसऱ्याचं दुःख बघून आपलं अंतःकरण कळवळतं, अशी अंतःकरण असलेली संत मंडळी या आश्रमात आहे. हे या आश्रमाचं वैशिष्ट्य. विरघळणं दोन्हीकडे सामान्यच आहे. आणि म्हणून एक संस्कृत सुभाषितकार म्हणतो, सज्जनस्य हृदयं नवनीतम यद्वदंती कवयस्तदलीकम. सज्जनांचं हृदय जे आहे ते लोण्यासारखं मऊ आहे असं कोणी वर्णन करतात म्हणाले, ते खोटं आहे. लोण्यासारखं नाही त्यांचं अंतःकरण, मऊ आहे पण लोण्यासारखं नाही. लोण्याचं काय वैशिष्ट्य आहे? ते स्वतःच्या बुडाला जेव्हा आज लागते तेव्हा विरघळतं. हे म्हणजे दुसऱ्याच्या बुडाला जेव्हा आज लागते तेव्हा विरघळतात. दुसऱ्याला जेव्हा कष्ट होतात तेव्हा ते विरघळतात. म्हणून संतांना लोण्याची उपमा नाही योग्य. संत हृदयचे परदुःखानी क्षणात बाजरते कळवळुनी. तेच आश्रमा प्रतया भूषण तेथ चंद्रकांता जरिमान. सकल ही विश्वाची सुंदरता वसे येथ शिकण्या सात्विकता. सौंदर्य पुष्कळ वेळा भावना उफाळणार असतं, सौंदर्य जे असतं. पण इथलं म्हणजे इथलं वैशिष्ट्य काय इथल्या सौंदर्याचं? वसे येथ सकल ही विश्वाची सुंदरता वसे येथ शिकण्या सात्विकता. सगळ्या जगातलं सौंदर्य इथे निर्माण झालेलं आहे म्हणाले ते. पण कशा करता आलं इथे ते सौंदर्य? सात्विकता शिकण्यासाठी आहे. मंत्रभूत आहुती गंधाने पवित्रतेचे चढते लेणे. आणि सकाळच्या वेळेला अग्निहोत्र चालायचं, त्याचे मंत्र म्हटले जायचे. काही मुलं कोणी ऋग्वेद शिकतोय, कोणी यजुर्वेद शिकतोय, कोणी सामवेद शिकतोय, ते निळ्या मंत्रांचे उच्चार व्हायचे. हे सगळं शिकवलं जायचं तिथे. आणि हे सगळं त्यामुळे वातावरण सगळं मंत्रमय व्हायचं. कसं झालं म्हणाले? मंत्रपूत आहुती गंधाने पवित्रतेचे चढते लेणे. या आश्रमाला पवित्रतेचा दागिना जणू प्राप्त झाला. पावित्र्याची सतत वाढ होत राहिली. कशामुळे? या मंत्राच्या उच्चारामुळे. वेद घोष गंभीर तेथ नित भरवी वातावरण. तेज विलक्षण देत तया की निष्कलंक आचरण. जय हरी सुखखंदा. हे मंत्राचा घोष चालतो, त्यामुळे वातावरण सगळं पवित्र होतं आणि
शिवाय आणखीन एक वैशिष्ट्य म्हणाले की त्या मंत्राच्या घोषाला ज्या तेजस्विता जी प्राप्त होते, पावित्र्य तर प्राप्त झालं त्याच्या अस्तित्वामुळे मंत्राच्या, पण तेजस्विता जी प्राप्त होते ती कशामुळं? गुरुजींच्या निष्कलंक आचरणामुळे. विद्यार्थिनी आणि गुरुजी यांच्या मनगडी नाहीत काय तिथे. शीलचारित्र स्वच्छ शुद्ध चारित्र, निष्कलंक आचरण जय आहे. सगळ्या दृष्टीने अर्थशुचिता आणि कामशुचिता. उंच तरू भिडले स्वर लोका, मुनी कीर्तींचे जिने जसे का. मोठे मोठे उंच उंच झाडं आहेत, सुरूच्या झाडासारखी झाडं आहेत. कसे म्हणाले? तिथली जे ऋषी आहेत, सांदीपनी ऋषी, त्यांची कीर्ती स्वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी ते जणू जिने आहेत. कीर्तीला जिना पाहिजे ना वरती जायला. विविध फुलांचा फुले ताटवा, बहर जणू आला सद्भावा. निरनिराळी फुलं आहेत, वेल आहेत, ते सगळे फुललेले आहेत, जणू सद्भावालाच उदाहरण आले. सरस्वतीच्या जी एक एक कल्पना तरी इतक्या सुचतात कसं आश्चर्य वाटतं खरंच. सरस्वतीच्या प्रसन्न काली, आनंदाने जी खळी पडली. तेच सरोवर येथ मनोहर, जलात पावे स्मित रूपांतर. सरस्वती वातावरण इथलं बघितलं, सगळी विद्याध्ययनाची चारित्र्य सगळी हालचाल पाहिली. गुरुजी विद्वान, विद्यार्थ्यांना विद्वान करण्याची धडपड त्यांची सगळी, खटपट त्याच्यासाठी. आणि यामुळे सरस्वतीबाई प्रसन्न झाल्या ना, आणि प्रसन्नतेने हसल्या. ते गालाला खळी आहे, हसल्यावर ते खळीचा खड्डा पडला. ते खड्डा म्हणजे इथलं सरोवर आहे म्हणले. ते पुष्करणी जी आश्रमाती आहे ना, ती सरस्वतीच्या गळ्यात गालाची खळी. ते तर सरस्वतीच्या प्रसन्न गाली, आनंदाने जी खळी पडली. तेच सरोवर येथ मनोहर, जलात पावे स्मित रूपांतर. पशुपक्षी उपवनातर मले, जन्मजात निज वैर विसरले. आता ते झाडं असली की तिथं पक्षी असणारच, थोडी दाट झाडीसर पाठीमागच्या बाजूला असेल, तिथे काही पशु पण असतील. पण जन्मजात निज वैर विसरले. बेडूक आणि साप त्यांचं जन्मजात वैर असते की नाही. शंकराचार्य चरित्रामध्ये कथा सांगितली जाते, म्हणजे त्यांचा अनुभवच आहे तो स्वतःचा. त्यांना शृंगेरीला म्हणजे ती शृंगेरीनंतर जागा निवडली त्यांनी. त्यांना दक्षिणेमध्ये एक मठ स्थापन करायचं की चारी दिशेला आपल्या शिष्यांचे मठ स्थापन करून वेदांचा प्रचार करावा त्यांनी. याच्यासाठी त्यांना त्या मठाची स्थापना करायची होती. तर ते दक्षिणेला गेले. शोधता म्हणाले, अरे आपल्याला इथे मठ स्थापन करायचं आहे, आपल्याला जागा बघायची. तर तिने एके ठिकाणी पाहिलं की नाग बसलेला आहे फणी काढून. दुपारचं ऊन आहे, रणरणतं. दक्षिणेत तर खूप ऊन असतं ना, रणरणतं ऊन आहे दुपारचं, आणि त्याच्या सावलीमध्ये बेडूक बसलेला आहे, निरामय त्याने. अरे म्हटले ही जागा सगळी का? निर्वैर भूमी. जसं आपल्याही बागेमध्ये सापही फिरतात आणि मुंगसही फिरतात. दासगणू महाराजांनी ही जागा का निवडली असे मला अनेकांनी प्रश्न विचारला होता. की जेव्हा हे दोन्ही मी पाहिलं तेव्हा एका वार्षिक सभेमध्ये हे सांगितलं की या कारणाकरता दासगणू महाराजांनी इथली जागा निवडली इथं राहण्यासाठी. कुठे म्हणाले ते अकोळनेर, कुठं ते कोतवडं रत्नागिरी जवळचं, आणि कुठेही गोरटं. कसं काय दासगणू महाराज इथं आले? त्याचं कारण हे की ही निर्वैर भूमी आहे म्हणून इथे येऊन आहे. पशुपक्षी उपवनातर मले, जन्मजात निज वैर विसरले. सत्संगाचा वसंत अभिनव, प्रेमलतेसी फुलवी पल्लव. जे गुरुजी आहे, सत्संगाचा म्हणजे सत्संगतीचा जो वसंत आहे, वसंत ऋतू तो सदा फुललेला असतो म्हणाले. आणि त्यामुळे प्रेमलतेसी फुलवी पल्लव. आणि सगळे सत्संगतीमुळे द्वेष कुठे निर्माण होणारच नाही ना. हो, सत्पुरुषांच्या संगतीत राहिल्या द्वेषाला कुठे जागा राहील? प्रेमलतेसी फुलवी पल्लव, छात्र नवागत शुकवचनानी. शिक्षक विद्यार्थ्यांच्या बॅचेस असतात की नाही, बॅचेस म्हणजे त्यांच्या शाखा. पहिली शाखा शिकलेली, आता त्याच्यानंतर दुसरी आली, त्याच्यानंतर तिसरी आलेली. जे नवीन येतात त्यांना प्रश्न पडतो की आता गुरुजी, बरं त्यावेळेला काही पुस्तकं नव्हती की आत्ता गुरुजींनी शिकवलंय आणि नाही समजा लक्षात राहिलं तर पुन्हा पुस्तकात बघा. नाही, आता तर पुन्हा त्यांनी शिकवलेलं पुन्हा कसं लक्षात सारखं ठेवायला पाहिजे ना.
समजा लक्षात राहिल्यानंतर काय व्हायचं, ते पोपट मैनाची झाडावर बसलेले असायचे ना, त्यांचं झाडाखाली शिक्षण चालायचं. एखाद्या पारावर बसून तिथे गुरुजी पारावर बसायचे, विद्यार्थी खाली बसलेले असायचे आणि असं शिक्षण चालायचं. तर ते वरती झाडावर पोपट मैना बसलेले असायचे, ते पण ऐकायचे. तेव्हा ह्यांना जर प्रश्न पडला की आता हा पुढचा मंत्र काय येईल बरं, तर ते पोपटाने म्हणून दाखवायचा तो मंत्र, छात्र नवागत शुकवचनानी पाठ विसरले घेती जाणवी. शंकराचार्यांच्या चरित्रात एक उल्लेख आहे की शंकराचार्यांना मंडन मिश्राच्या घरी जायचं होतं. आता घरं सामान्य सगळी सारखीच असतात, म्हणून त्यांनी पत्ता विचारला. एक पाणी भरायला जगायला दोघी की बायका चालल्या त्या घागरी घेऊन. त्यांना विचारलं की म्हणाले इथे मंडन मिश्र पंडितांचं घर कुठे आहे. तेव्हा त्या बायाने सांगितलं, स्वतःप्रमाणम परतप्रमाणम गिरांगना यत्र गिरांग गिरंती, की जिथे स्वतःप्रमाणम परतप्रमाण, की वेद हे स्वतः प्रमाण आहेत की परतप्रमाण आहे. म्हणजे वेद हे स्वयंभू आहेत का तुम्ही मोठेपण दिलं म्हणून त्याला मोठेपण प्राप्त झालं, असा त्याचा अर्थ परतप्रमाण. अशी चर्चा जिथे राघू आणि मैना करत असतील ते घर मंडन मिश्राचं म्हणून समजा तिथल्या झाडावर, आणि मग शंकराचार्यपर्यंत येऊन पोचले. तसं छात्र नवागत शुकवचनानी पाठ विसरले घेती जाणुनी मयूर नृत्ये रिजती वृत्ती दुजी उपाधी रंजक नवती. ट्रान्झिस्टर जरूर नाही, मोबाईल जरूर नाही, व्हॉट्सॲप तर बिलकुल नको, मातीत घालणार सगळ्या गोष्टी. फेसबुक नको, व्हॉट्सॲप नको, काही नाही. काय पाहिजे मग, मयूर नृत्ये रिजती वृत्ती. हरणं इकडे तिकडे बागडतायत, ससे पळतायत आणि मोर नाचतायत आपला पिसारा फुलवून. पास करमणुकीचं एवढंच साधन. ज्ञानेश्वरांनी 6व्या अध्यायामध्ये तेच वर्णन केलेलं आहे की जो साधक आहे त्यांनी ध्यानाला बसायची जागा कशी निवडावी त्याच्या संदर्भात सांगताना त्यांनी म्हटलेलं आहे की एखादं सरोवर जवळ असावं, पाण्याचा साठा असावा, एखादं शिवालय असावं, त्या शिवालयामध्ये बसावं, ध्यान लावून बसावं. करमणूक वाटली, काहीतरी थोडासा बदल करावासा काही वाटला तर बाहेर यायला तर काय असावं, आली गेली मयुरे नाही नव्हती काय, निरंतर नाही तरी आली गेली पाही, होय का ती मयुरेही आम्ही नान म्हणू. की मोर येऊन जर तिथे नाचू लागले तर आम्ही काही नको म्हणणार नाही, आम्ही ते पाहतो. इतकीच आम्हाला करमणूक, बस. बाकी दुसरी करमणुकीची जरूर नाही म्हणाली. कारण ओढ त्याची आहे ना, आधी अभ्यासाची ओढ नसते तेव्हा हे बाकीचा पसारा सगळा आवाज वाटतो. आणि मग बापाला मातीत घालतात पोट्टे. शेत विकून बाप पोरांना शिकायला ठेवतात आणि पोरं काय करतात, चैन करून पैसा उडवून टाकतात. शिक्षणाच्या नावाने बोंब सगळी. तसं नव्हतं तिथे करमणुकीसाठी फक्त मोर जर पिसारा पसरून नाचले तर आनंद, एवढीच करमणूक. मयूर नृत्ये रिजती वृत्ती दुजी उपाधी रंजक नवती, शीतते स शांत सा विसावा वनात त्या सर्वदा असावा. सगळीकडे वातावरण झाडी जात आहे सगळीकडे, आणि शांतता आणि थंडगार म्हणा गारवा या दोन्हीमुळे माणसाला विश्रांती मिळायची. वनात त्या सर्वदा असावा आणि अंधारा परिलवहीन ठाय पाप वसे सदृदयी काय. झाडी होती पण तरी ऊन येत होते, उन्हाच्या तिरिपा येत होत्या त्या झाडीतून मधून. म्हणाले इथं अंधार राहीलच कसा. पाप वसे सदृदयी काय, सज्जनाच्या अंतःकरणामध्ये पापाची कल्पना तरी राहील का म्हणाली. तसं म्हणलं या आश्रमामध्ये बिलकुल पाप नाहीच. श्रुती स्मृती उपनिषदे आगमरमती विद्या सकला जेततया आश्रमी हरिये भजण्या गुरुपद कमला जय हरी सुखकंदा. आणि अशा त्या आश्रमामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि बलराम शिक्षणासाठी आले. ब्रह्मपूर्ण जे सगुण गोजिरे शिष्य भावते दरी आदरे आचार्यासी तई वाटले विद्येचे तपफळा झाले. आदिमुनी ऋषींना कृष्ण शिकायला आपल्याकडे आलाय या कल्पनेने सुद्धा आपलं जीवन कृतार्थ झालं म्हणाल. अरे सगळं सगुण ब्रह्म कृष्ण म्हणजे दोघांचेही करुणी स्वागत. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा आता की दोघं राजकुमार आहेत. यांची धारणा अशी की हे ब्रह्माचं स्वरूप आहे
तरी माझ्याकडे शिकायला आलेले आहे. कारण मर्त्यावतार स्त्रियमर्त्य शिक्षण, ते मर्त्यावतार म्हणून आता धारण केल्यावर त्याप्रमाणे माणसाप्रमाणे सगळ्या गोष्टी वागायला पाहिजे म्हणून ते शिकायला माझ्याकडे आले. आता आश्रम नियमा कथिले त्याप्रत राजाची मुलं आहेत म्हणून सवलती नाहीत. सगळे आश्रमाचे जे नियम आहेत ते त्या दोघांनाही सांगितले. बलरामासह मग मन मोहन आरंभी विद्यार्थी जीवन. विद्यार्थी जीवन कसं? संस्कृत सुभाषित आहे, आलसस्य कुतो विद्या कुतो विद्यार्थीन सुखम. आळशी जो आहे त्याला विद्या कशी मिळणार आणि विद्यार्थ्याला सुख कुठून मिळणार? त्याला सतत ते विद्येच्या पाठीमागे लागलं की त्याला कष्ट आहेतच. असे नुसतं विद्येचं नाही, ज्ञानाचं नाही, कोणतीही चांगली गोष्ट मिळवायची म्हटलं की त्याच्या पाठीमागे कष्ट हे आहेतच. कष्टाशिवाय कोणतीही चांगली गोष्ट मिळत नाही. मग ते कष्ट मानसिक असतील, ते कष्ट शारीरिक असतील, दोन्ही गोष्टी सगळं घुसवसावं लागतं, तेव्हा चांगल्या गोष्टी प्राप्त होतात. ब्राह्ममुहूर्ती सोडून शयना शुचिर्भूत करी ईश स्मरणा समंत्र देई अर्घ्य रविते रूपा फुले निरकुल तेते. आणि भगवंतानी ब्राह्ममुहूर्ती सोडून शयना, अंथरुणातून उठावं. केव्हा उठावं? ब्राह्ममुहूर्ताला उठावं. ब्राह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी 1 प्रहर. 1 प्रहर म्हणजे 3.5 तास. समजा 6-6:30 जर सूर्योदयाची वेळ धरली तर त्याच्यापूर्वी 3.5 तास म्हणजे किती वाजता उठायचं? 3-3:30 वाजता उठायचं. त्याला ब्राह्ममुहूर्त म्हणतात. ब्राह्ममुहूर्ती सोडून शयना शुचिर्भूत करी ईश स्मरणा समंत्र देई. आणि सूर्योदयाच्या वेळेला तोपर्यंत बाकीचं अन्य गुरकून घ्यायचं आणि सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ्य द्यायचे. समंत्र देई अर्घ्य रवी ते. आता सूर्याला अर्घ्य द्यायचे. काही ठिकाणी सूर्योदयापूर्वी अर्घ्य दिले जातात, काही ठिकाणी सूर्योदयानंतर. उदिते जुहोती आणि अनुदिते जुहोती असे दोन्ही प्रथा सांगितलेल्या आहेत. ते हे कदाचित अनुदिते जुहोतीला करत असतील आणि म्हणून प्रश्न एक येतात, सूर्यच समोर नाही, मग अर्घ्य कोणाला द्यायचं? समंत्र देई अर्घ्य रवी ते रूप आपुले निरखुन तेथे. की आता सूर्याला म्हणजे सूर्य म्हणजे मीच आहे, आपलं स्वतःचं रूप समोर कल्पायचं आणि अर्घ्य द्यायचे म्हणाले त्याला. प्रथम करावी बहुगुरु सेवा पाठ जवळ बसुनी मग घ्यावा तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आणि मग उपदेशन ते ज्ञानम ज्ञानीनच तत्वदर्शन. तद्विधी प्रणिपातेन नम्रपूर्वक नमस्कार करून, परिप्रश्नेन जिज्ञासेने प्रश्न विचारून आणि सेवया यांची सेवा करून. प्रथम करावी बहुगुरु सेवा पाठ जवळ बसुनी मग घ्यावा करिता प्रभुतो विद्याध्ययन चढे रुचा ना तेज विलक्षण. आता वेदाध्ययन करू लागले भगवंत, त्याला आपण मोठी सुरेख कल्पना केलेली आहे. ते म्हणाले रुचा ज्या आहेत वेदांच्या रुचा गुरुजींच्याकडनं शिकत होते. कसं झालं म्हणाले ते? यावी कन्या सासुरवासी बहु दिवसांनी मातृग्रहासी मग ती हर्षित दिसते जेवी तशी रुचा हरिमुखी दिसावी. की वेदमंत्र जे आहेत ते भगवंतापासूनच निर्माण झाले, आधी भगवंताच्या मुखातून निर्माण झाले, त्यांच्या श्वासातून निर्माण झाले. वेद म्हणजे भगवंताची निश्वसित असं म्हटलं जातं. आता असं असताना म्हणाले आता यांच्यातून निर्माण झालं म्हणजे वेदांचं रुच्यांचं माहेर यांचं तोंड, यांचं मुख म्हणजे वेदांचं माहेरघर. आता ते सासूरवाशी म्हणजे नुसतं सासरीला असलेली अशी नाही, ती सासरी गेली ती नाही मुलगी, ती बाई नाही, तिला खरं सासूरवास आहे, त्रास आहे तिला. मग आता वेदमंत्रांना त्रास कुठे असतो? जे अशुद्ध म्हणतात ते ब्राह्मण, जे मंत्र अशुद्ध म्हणतात ते ब्राह्मण, ते वेदरुच्यांचं सासर झालं. आता तिथून जसं ते म्हणून इथं आपा म्हणतात यावी कन्या सासुरवासी बहु दिवसांनी मातृग्रहासी. पुष्कळ दिवसांनी अशी सासुरवास असलेली बाई जेव्हा माहेरी येते तेव्हा तिला किती आनंद होतो ना, किती मोकळेपणाने ती राहते की नाही. 4 दिवस राहील, 2 दिवस राहील, 1 दिवस राहील, 2 तास राहील, पण सगळं टेन्शन म्हणतात तुम्ही. टेन्शन शब्द मला आणि ज्याला त्या शब्दाचा उच्चार सुद्धा करता येत नाही तो मनुष्य टेन्शन. तर सगळं टेन्शन तिचं निघून जातं. 2 तास माहेरी आहे तरी सुद्धा.
तसं भगवंताच्या मुखातूनच निघालेल्या रुचा या त्या ब्राह्मणाने काहीतरी चुकीचं म्हणलेलं असतं. जणू तर भगवंत पुन्हा शिकायला गुरुजींच्याकडे आले. त्या निमित्ताने त्या रुचा पुन्हा त्यांच्या मुखातून बाहेर पडायला लागल्या. म्हणजे त्या माहेरी आल्या. आता त्या आणखीन तेजस्वी झाल्या. मग ती हर्षित दिसते जेवी तशी रुचा हरिमुखी दिसावी. फलमूलांचे भोजन राजपुत्र आहेत पण चकल्या गडबडी लाडू करंजा नाही खायला. फलमूलांचे भोजन कंदमुळे जे असतील त्याचंच भोजन. वाही स्वशिरी समिधा काष्ठे. आता काही जे दुपारच्या वेळेला जेवण करत असतील भोजन बनवत असतील कोणी बनवून देत असेल पण बनवण्याचं साधन तरी पाहिजे. चूल पेटवायला लाकडं तर पाहिजे. कोणी आणायची? हे विद्यार्थी जाऊन घेऊन यायचे. भगवंत स्वतः जायचे लाकडं आणायला. प्रेमळ निर्मळ पाहून वर्तन मुनिवर मनी संतुष्टे जय हरी सुखकंता. आणि जेव्हा असं सांगतात या सुदामाच्या संदर्भात सुदामा जरा अशक्त आणि असा हा होता की त्याला ते जास्त ओझं उचलायचं नाही म्हणून भगवंतांनी त्याच्या नावाची मोळी आपणच डोक्यावर केली आणि आश्रमाचं दार आलं की त्याच्या डोक्यावर गेलं की तिथं आल्यावर सगळ्यांना वाटावं की त्यानं शेतापासून मेहनत पण आणली. बरं काय एवढा लुकडा आहे एवढा अशक्त आहे पण यानं सुद्धा मोळी आली. आधी सेवा करण्याचा मनातून भाव पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि भगवंताचं सगळ्याशी वागणं कसं? प्रेमळ निर्मळ पाहून वर्तन मुनिवर मनी संतुष्ट जय हरी सुखकंदा. आज्ञा गुरुची जणू पायरी यशो मंदिरा प्रत नेणारी. मानून तत्पर करीत पालन कधीच बुसले नाही कारण. हे असं का? हा प्रश्नच कधी विचारला नाही भगवंतानी गुरुजींना. असं म्हणजे सगळी सृष्टी निर्माण केलेला भगवंत आहे तो. किती अहंकार झाला पाहिजे. शिकायला जायची जाती गरज नाही पण प्रथा म्हणून शिकायला गेले आणि गुरु जे सांगतील त्याप्रमाणे करत आले. आज्ञा गुरुची जणू पायरी यशो मंदिरा प्रत नेणारी. मानून तत्पर करीत पालन कधीच बुसले नाही कारण. एक इंग्रजीतली म्हण आहे की सोल्जर शुड डू अँड डाय कॅनॉट आस्क व्हेअर अँड वाय. की आज्ञा जशी असेल ते करायचं वाटलं तर मरायचं पण कुठे आणि केव्हा हा प्रश्न विचारायचा नाही. जे सैनिक आहेत त्यांच्या बाबतीत विद्याध्ययन करणारा विद्यार्थी हाही एका प्रकाराने सैनिकच आहे. त्यांनी असंच राहिलं पाहिजे आणि आपण तशी त्याची प्रवृत्ती निर्माण केली पाहिजे. आपण सगळ्या सुखसोयी जेवढ्या असतील तेवढ्या करायला बघतो ते सगळं अंगलट येतं. त्याची सार्थकता करणारी मुलं फार थोडी असतात. बहुतेक सगळं त्याचे वाया घालणारेच असतात. कधीच बुसले नाही कारण गुरुवचनावर भाव जरावा. जीवाचा जणू अमोल ठेवा अनन्य चित्ते ऐकत जाण सर्वांगाचे करुणी कान. आणि गुरुजी सांगतील ते सर्वांगाचं कान करून ऐकावं. आता सगळं मला येतच आहे काय त्याच्यात लक्ष द्यायचं. आम्ही लहान असताना जे सांगत होते तेच आत्ता पुन्हा सांगतात. मग कशाला बसता ऐकायला? बसू नका ऐकायला. गुरुपत्नीची कृष्णावरती विशेष वत्सल जडली प्रीती. पुत्र प्रेमात तिचा भुके हरिसवासी तृप्त झाला. गुरुपत्नीची कृष्णावर गुरुपत्नी जी होती त्याची कृष्णावर विशेष प्रेम जडलं. एखादा विद्यार्थी असतो की त्याच्याविषयी थोडं आपलेपणा जास्त वाटतं. मला सांगा आई म्हणते की माझं सगळ्या लेकरावर सारखंच प्रेम आहे. असतं का हो? प्रत्येकजण तुम्ही कोणाच्या आईचे लेकरं आहातच. मला भावंड दुसरी आहेतच. तुम्ही लाडके असाल किंवा तुमच्या भावंडापैकी दुसरं कोणी लाडकं असेल हे मान्य करावंच लागेल की नाही? आईला करावंच लागेल. होतच ते तसं थोडं म्हणजे 99, 99, 100 इतकं का होईना पण असेल इतकं तर असेल. गुरुपत्नीची कृष्णावरती विशेष वत्सल जडली प्रीती. पुत्र प्रेमान. मला सांगा की इतके बाकीचे सगळे विद्यार्थी शिकायला तिथे नव्हते का? मग कृष्णावरच प्रेम का जडलं गुरुमातेचं? काहीतरी विशेष. हरिसहवासी तृप्त झाला आश्रमवासी इतर बटूना. हृदय विसावा म्हणजे खाना. की आपलं हृदयातलं काय जे इथं गुज दिसेल ते कृष्णाला बोलावं आणि आपण मोकळं राहावं. हे सगळ्या विद्यार्थ्यांचं कृष्णाच्या 6 ध्येयांची प्रवृत्ती होती.
सुदामदेवा वाटतसे तर श्रीहरी माझा प्राण बैश्चर. सुदामदेवाला तर वाटायचं की कृष्ण म्हणजे माझ्या शरीराबाहेरचा प्राण. पानवती ना धेनू, आश्रमातल्या गायी सुद्धा कृष्ण जवळ गेल्याशिवाय दूध द्यायच्या नाहीत. हरी विण हरिण मृदू तृणखाती, हरिण जे आहे कोळं कोळं गवत त्यांना द्यायचं, तर दुसरं कोणी आणून देतं ते हरिण तोंड पुढं करायचे नाहीत. कृष्णाच्या मागे मागे लागायचे की कृष्णाने केव्हा मला घास देतो, कृष्ण मला केव्हा घास देतो. फार काय फुलथी न फुलेही, कृष्ण तिथून जवळून गेल्याशिवाय झाडावरची फुलं सुद्धा उमलू नयेत अशी होऊन बसावं त्याने. कृष्ण गेला की प्रफुल्लित व्हावं. जीवन त्या श्रीमूर्ती जय हरी सुखकंदा. जणूबाई कृष्णाचा सहवास हेच त्यांचं जीवन होतं. त्यांना पाण्याची जरूर नव्हती, त्यांना हवेची जरूर नव्हती, त्यांना उन्हाची जरूर नव्हती, कृष्णाच्या सहवासाची जरूर होती. स्वच्छ दर्पणी. आता कृष्ण तयार झाले. कसे तयार झाले म्हणजे सुरेख अप्पांनी सांगितलेले. स्वच्छ दर्पणी बिंब पडावे, रत्नासी निज तेज चढावे, शशी प्रति पौर्णिमा मिळावी, हरी साल्या विद्या देवी. आता एखादी गोष्ट मूळची असते पण ती प्रगट होण्यासाठी काही साधनं लागतात की नाही. तसं आता मला माझं स्वरूप पाहिजे, त्याच्यासाठी आरसा असला पाहिजे की नाही. आरसा नसला तर मी माझं स्वरूप कसं पाहणार. स्वच्छ दर्पणी बिंब पडावे, रत्नासी निज तेज चढावे. रत्नाला तेज केव्हा प्राप्त होईल, जेव्हा त्याचे जे पैलू पाडून त्याचे जे नको तो भाग जेव्हा काढून टाकायचा, नको तो भाग काढून टाकायचा असतं सगळं. मला सांगा की हा काय शिल्पकार मूर्ती घडवतो. मूर्ती घडवतो म्हणजे काय करतो, तो दगड तसाच घेतलेला असतो त्याने, त्या दगडातला नको तेवढा भाग काढून टाकतो. तिथे लगेच हात तयार होतो, तिथे लगेच डोकं तयार होतं, तिथे लगेच कान तयार होतात, तिथे लगेच पाय तयार होतात. त्या शिळेमधला नको तो भाग काढत काढत जातो की लगेच कृष्णाची मूर्ती तयार झाली तिथे बासरी हातात त्याची. रत्नासी निज तेज चढावे, शशी प्रति पौर्णिमा मिळावी. चंद्र आहे पण पौर्णिमेचा चंद्र, प्रतिपदेचा चंद्रही आहे आणि पौर्णिमेचा चंद्र आहे. याच्यामध्ये पूर्णता तिथे पौर्णिमेच्या चंद्राला आहे. म्हणजे हा 15 दिवसाचा काळ गेला ना त्याच्यामध्ये. म्हणजे माझं प्रतिबिंब पाहण्यासाठी मला आरसा हे साधन पाहिजे. रत्नाला तेज काढण्यासाठी त्याचे नको तो भाग काढून टाकून त्याला पैलू दिले पाहिजे. म्हणजे अडथळा जो आहे तो काढून टाकायचा त्याच्यातला, चमकण्यासाठी असणारा, जास्त चमकदार दिसण्यासाठी. आणि शशी प्रति पौर्णिमा म्हणजे काळ तितका घालवला पाहिजे. शशी प्रति पौर्णिमा मिळावी, हरीस आल्या विद्या देवी. हे सगळं भगवंतांनी अशा तऱ्हेने सगळं आत्मसात केलं. परमेशाच्या ज्ञानी साची, शास्त्रे का भर पडावयाची, उलट हरीच्या रसना मात्रे, तदा उजळली सकलही शास्त्रे. शास्त्राचा अभ्यास करून भगवंताच्या ज्ञानामध्ये आता काही फरक पडणार होता का, पण नाही. महाजन्म येणं घटस्थ म्हणतो, म्हणून भगवंतांनी ते सगळं आचरण केलं. उलट हरीच्या रसना मात्रे, तदा उजळली सकलही शास्त्रे. कुंभोद्भव मुनी महासागरा, श्रुतिशास्त्रांचा तसा पसारा, आत्मसात केला लिलेने, तेथ अल्पकाळात हरीने. अगस्ती ऋषीने जसं समुद्र प्राशन केला म्हणून कथा आहे पुराणातून, तसं म्हणाले ह्यांनी ज्ञानाचा हा जो एवढा मोठा सागर आहे तो एका क्षणामध्ये आत्मसात केला. श्रुतिशास्त्रांचा आत्मसात केला लिलेने, तेथ अल्पकाळात हरीने. अल्पकाळ म्हणजे किती, अंगासह वेदा चौमासी. 4 महिन्यामध्ये 4 वेद अभ्यास केला. आम्हाला नावं सुद्धा म्हणता येत नाही त्या वेदांची. षट्सप्ताही षट्शस्त्रासी, 6 आठवड्यामध्ये 6 शास्त्रांचा अभ्यास केला. 14 दिन 14 विद्याना, 14 ज्या विद्या आहेत त्यांचं 14 दिवसात अध्ययन केलं. आणि प्रहर एक प्रत्येक कलाना, 64 कला आहेत म्हणे. त्या 64 कलांना एक प्रहरात एक कला शिकली. शस्त्रास्त्रे दिन शिकला काही, 1 वर्ष गुरु सदनी राही. आणि शस्त्रविद्या अस्त्रविद्या सुद्धा पूर्वीच्या आश्रमातून शिकवली जायची. आणि अशा तऱ्हेने भगवंत 1 वर्षापर्यंत आपल्या गुरुच्या घरी राहिले.
थोरांचे पथजनानुसरती म्हणून वागला प्रभू या रीती काय अन्यथा कारण आहे हरिसी विद्या देणी ज्यास शोधिता कुंठित झाले बुद्धिश्रुती मनवाणी जय हरी सुखकंदा. ज्याचं स्वरूप वर्णन करताना उपनिषदांनी सांगितलं की अवांग मनस गोचर. वांग म्हणजे वाणी, मन आणि इंद्रिय. इंद्रिय मन वाणीला जे सापडू शकत नाही, हे इंद्रिय मन वाणी शोधू शकत नाही असं ज्याचं स्वरूप आहे ते म्हणाले इथे 1 वर्षभर इथे विद्या शिकण्यासाठी राहिले. समाप्त होता विद्याध्ययन प्रेमे वंदुन गुरुचे चरण वदत हरी बहु विनम्र भावी काय दक्षिणा मी अर्पावी. आपल्याकडे एक शास्त्र आहे की ज्याच्याकडून आपण एखादं काही शिकलं की त्याला गुरु दक्षिणा द्यावी. तर भगवंतांनी विचारलं गुरुना की वास्तविक पाहता जर तनु मन धन सर्वस्वा धनी असा आप माझ्या सर्वस्वावर आपलं स्वामित्व आहे, माझ्या सर्वस्वावर आपला अधिकार आहे, तरीसुद्धा अपापतीही असुनी सागर सरीत जलाचा घे उपहार. की सागरामध्ये पाणी कमी असतं का? पण नदी येऊन मिळते त्याला, नदीला ढकलून देतो का तो? नाही. तसं म्हणाले मी काय द्यावं आपण इच्छा व्यक्त करा. वसुदेवात्मजर्दयी दग्नी प्रेम बरे वदले. सांदीपनी ऋषीने कृष्णाला जवळ घेतलं, मोठ्या प्रेमाने पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले कृष्णा काय दक्षिणा आणिक घ्यावी श्रीहरी गुरुही दिदली पदवी. तुझ्याकडून मी काय दक्षिणा घ्यावी म्हणाले. तुझा मी गुरु झालो ही केवढी मोठी दक्षिणा झाली मला. आज तू जगताचा स्वामी, सगळा जगताचा नियामक तू, आणि तुला मी शिकवलं. यात सर्वही मला मिळाले आता न काही हवे निराळे. ईशाचा अवतार तुझा सम शिष्य जावला हे भूषण मम. आणि आणखीन एक गोष्ट तुला महत्वाची सांगून ठेवतो म्हणाले सच्शिष्याने विद्या घेता तीच दक्षिणा गुरुजी. गुरुजी शिकवतात ती विद्या पूर्णपणाने जो ग्रहण करतो तीच गुरुला दक्षिणा आहे. गुरुला दुसऱ्या कोणत्या दक्षिणेची अपेक्षा नाही म्हणाले. पुरेपूरती लाभे मजला हे सकया ऋषिकेशी जय हरी सुखकंडा. तू माझ्याकडून विद्याध्ययन केलंस हीच दक्षिणा मला मिळाली, मला दुसऱ्या दक्षिणेची अपेक्षा नाही. हरी निरोपा घेता ऐकता त्वरे तेथाली गुरुमाता. काय नाही ते माणसं काय करतात, लाखो रुपये दक्षिणा देतात, पण शरीराने एखादी गोष्ट करायला सांगितली की नको म्हणतात ते तुमचं तुम्ही सांभाळून घ्या काय करायचं. सेवा करण्याची वृत्ती नाही. पैसे वाटेल तेवढी टाकतील, धनसंपत्ती वाटेल तेवढी टाकतील, आपल्या प्रतिष्ठेचा उपयोग करून देतील, पण शरीराने करायची वेळ आली तयारी नसते. हरी निरोपा घेता ऐकता त्वरे तेथाली गुरुमाता. वदत असे ती करुण वत्सला खरेच का हरी घरी निघाला. आणि गुरुमातेला कळलं की कृष्ण आता निरोप घेणार आहे, आता त्याचं शिक्षण संपलंय, तो आता घरी जाणार आहे. तर ती विचारायला की गुरुजीला खरंच जाणार आहे हो कृष्ण आता? कैशी गती होई कृष्णा तुझ्याशिवाय मी कसं राहू दे आता. कैशी गती होईल तुझ्या विण उदास दुस्सह गमेल जीवन. तुझ्याकडे बघता स्नेहाळा पुत्र शोक मम पार विराला. की तुझ्याकडे बघून माझा मुलगा नाही असं मला काही वाटलं नाही. आता करू मी काय दोन्ही माय ढाळीते नयनी पाणी. पुत्राहूनही अधिकची होता लळा लागला तव मम चित्ता. म्हणत हरी ठेवून शिरचरणी शोकन लवही करणे जननी. तुम्हा उभयतांच्या सेवेची संधी मजही दिदली साची. त्यांचा सागर समुद्रामध्ये गुरुजींचा सांदीपनी ऋषींचा मुलगा बुडलेला होता आणि म्हणून ती दुःखी कष्टी होते मग गुरुमाता. आणि आता कृष्ण आल्यावर तिची भुकलेली भावना होती ती कृष्णामुळे पूर्ण झाली. योग्य मिळाली, व्यक्ती मिळाली ना प्रेम करायला पुत्र म्हणून. तर भगवंत म्हणाले ठीक आहे, तुमच्या एवढ्या बोलण्यातून मी दक्षिणा काय देऊ शकतो ते माझ्या लक्षात. आणि म्हणून गतपुत्रा तव परत आणि तो माते मी तुझपाशी हीच दक्षिणा सादर माझी. समजा गुरुचरण हासी जय हरी सुखकंदा. प्रभास क्षेत्र म्हणून जे आहे तिथे समुद्र किनाऱ्यावर स्नानाला गेलेले असताना पांचजन्य नावाच्या राक्षसांनी
या मुलाला पळवून नेलेलं होतं. हे कळलं, बातमी सगळी काढली भगवंतानी. कुठून काढली बातमी? गुगलवर ती बातमी काढली आणि भगवंत तिथे गेले. त्यांनी हाक मारली त्या पांचजन्याला, राक्षसाला. कुठे म्हणजे तो मुलगा आणून दे. म्हणा तर तो माझ्याजवळ नाही. घाबरून गेला कृष्णाला बघितल्यावर. मग ते यमलोकात गेले आणि म्हणा यमलोकात दाराशी जाऊन त्यांनी हाक मारली, कुठे मुलगा तो आणून दे म्हणा. तो यमाने सांगितलं की नाही, तो आता पुन्हा परत तिथं परत येऊ शकत नाही, कारण त्याचं कर्म नाही. असं त्याप्रमाणे ते म्हणजे कर्म बिर्म मला माहीत नाही, मी सांगतो तो मुलगा मला पाहिजे, माझ्या गुरुचा मुलगा आहे, मला तो पाहिजे. आणि भगवंतांनी तो मुलगा आणला. मी काय सांगते, नेहमी सांगते की प्रारब्ध जरी असलं तरी भगवंत फक्त पालटू शकतो. संत त्याची अपेक्षा करत नाही. ते म्हणतात प्रारब्ध कर्मणाम भोगादेव क्षया. भोग घेऊनच ते संपवलं पाहिजे. भगवंत ते नाहीसं करू शकतो, त्याची इच्छा असेल. संतांची इच्छा नसेल. तो मुलगा आणून त्यांनी त्यांच्या स्वाधीन केला. गिळला म्हणी सर्पे उघडावा, भूगत निधी सहसागव सावा. पुरे विसरले लाजिम मंत्र, आणि हरिसागत पुत्र. विजयी भवनमिताचार्ये, चिरंजीव वो कवळुनार्ये. निघाले, निरोप घेत आहेत. सांदीपनी ऋषीने आशीर्वाद दिला, विजयी भव. गुरुमातेने आशीर्वाद दिला की चिरंजीव. बाकीचे मित्रमंडळ जे आहे ते विसरनामा सख्या श्रीहरी, सद्गद वदले सद्गद कंठे म्हटले तरी. कृष्णा, तू तर राजपुत्र आहेस, तू तर आपल्या आपल्या घरी चाललास, आम्हाला विसरू नकोस बरं. गदगद कंठे म्हटले तरी, रामकृष्ण जो वनराजी ते, लीलन तो निरखित होते ते. आणि त्यांना न्यायला आले. गाडी विरज काय त्यांचा असेल तो आलं, ते चालेल म्हणे. ते झाडीमध्ये दिसेनासे होईस्तवर ते मुलं सगळी पाहत राहिली त्यांना. विरहा शिवनी त्या सकलांचे, मचुळ होत लव वारी तळ्याचे. आणि ते भगवंताचे मित्र भगवंताच्या विरहाने एवढे व्याकुळ झाले आणि त्यांच्या डोळ्यातून एवढे अश्रू वाहिले म्हणे की तिथलं जे तळ्याचं पाणी जे होतं, यावतचे जलदर्शनम काल मी सांगितलं ना, की ज्या पाण्याच्या साठ्यापर्यंत सोडायला जायचं, निरोपाला जायचं, तर त्या तळ्याचं पाणीसुद्धा मचूळ होऊन गेलं यांच्या आश्रमी. एवढं त्यांना वाईट वाटलं. विरहा शिवनी त्या सकलांचे, मचुळ होत लववारी तळ्याचे. पूर्ण करुण विद्या संपादन, हल धरते श्री मधुसूदन. परंतु नाहीये कळता मथुरेचे, जन झाले बहु हर्षित साचे. तिकडं डोळ्यात अश्रू आणि इकडे आनंदाला सीमा नाही. दोघं जण शिकून आले, बलरामदादा आणि भगवंत. शिंग तुतार्या झांज खंजिरी, वाजवीत हर्षाने. सामोरी येती जन गरजत, उधळित गुलाल सुमने. जय हरी सुखगंधा, पुढती शृंगार शुभ गजवर. ज्यांच्या रंगीत सोंडा सुंदर, करिता ती ध्वनी सुवर्ण कंठा. रत्नमालिका रुळती कंठा, औक्षण केले सुवासिनी. शीला रक्षकया अभिमानी, तारक पालक हरी स्वभावे. वंदन करीती पुरजन भावे. आता आमचा त्राता आला म्हणा. आता मला आमच्यावर कोणतंही संकट येणार नाही. भगवंत शिकून परत आले की सगळ्यांना आनंद झाला. स्वस्थ जरा होऊन कंसारी, बोधितसे अधिकारी. न्याय कोश सेना यावरती, पुरवा दृष्टी सारी. जय हरी सुखगंधा. आणि भगवंतांनी थोडीशी विश्रांती घेतली. विश्रांती म्हणजे कामात बदल. त्यांनी सगळे सभासद बोलवले राज्यसभेतले आणि सूचना केली. म्हणजे न्याय कोश आणि सेना या तिकाटण्यावर, हे आपलं जे राज्याचं जे स्टूल आहे, टेबल जे आहे 3 पायाचं, हे 3 पाय आहेत म्हणजे महत्त्वाचे त्याचे. नृपासनासी ये स्थिरता की, याच तिहींच्या शक्तीवरती. असता यासह मंत्राचे बळ. मंत्र म्हणजे मुत्सद्देगिरी. ज्या वेळेला जसं वागायला पाहिजे तसं वागणं, चातुर्य, त्याला म्हणायचं मंत्र. आणि हा मंत्र ज्याच्याजवळ असतो, म्हणजे मुत्सद्देगिरी ज्याच्याजवळ असते, त्याला मंत्री म्हणतात. एकदा शब्द व्याख्या समजून घ्या, मंत्री कोणाला म्हणायचं ते, आणि मग त्याला मंत्री म्हणायचं. आता मुख्य आणि मंत्री असला तरी सुद्धा हे सगळं नसतं तिथे. निर्णय शक्तीच नाही.
नृपासनासी ये स्थिरताती याती हिंसा शुद्ध शक्तीवरती असता या सहमंत्राचे बळ राज्यासी भय नुरे एक तिळ खलपाशातून सुटका झाली सत्ता आपल्या घरात आली एवढेच ना सुखवी जनता टिके शांतता जरी सुबत्ता की आपलं पारतंत्र्य नाहीसं झालं एवढंच पुरेसं होत नाही म्हणाले. तिथे स्वस्थता नांदली पाहिजे, शांतता नांदली पाहिजे, सुबत्ता नांदली पाहिजे. काय रोटी कपडा और मकान सिनेमाचं नाव नाही, माणसाच्या आवश्यक गरजा. एवढ्या माणसाला जर निरामयपर्यंत मिळालं ना तर कोणालाही इच्छा नाही निवडणुकीला उभं राहायची. मला हे मिळत नाही म्हणून माणसाच्या ठिकाणी हाव निर्माण होते आणि ती हाव कशी पुरवणी करता येईल म्हणून मनुष्य धडपडत असतो. खलपाशातून सुटका झाली टिके शांतता जरी सुबत्ता अवश्य जे का प्रथम कराया ते टाळून मग पुढचे वाया. आधी सीमा सगळ्या संरक्षित केल्या पाहिजेत मग आतल्या गोष्टी सगळ्या. इथं आतल्या गोष्टी म्हणजे आपल्या खुर्चीपुरत्याच बघितल्या जातात. आतापर्यंत तेच होत गेले आणि आता सारख्या टीका चालू त्याच्यावर पुन्हा. अवश्य जे का प्रथम कराया ते टाळून मग पुढचे वाया पाया जुनी भरला नाही कळसास्तव घ्या उजळा काही. आम्हाला म्हणाले मंदिर बांधायचे, ठीक आहे बांध. पट्टी गोळा केली, काय पट्टी जमा झाली, काय लाख जमा झाले असेल. अहो म्हणजे कळस आपल्याला बसवायचा आहे, त्या कळसाला उजळा द्यावा लागेल की नाही दरवेळेला. ते कळस काळे पडतात. मग ते उजळा म्हणजे त्याला काय ते पॉलिश असतं ना ते औषध ते आणायला पाहिजे आपल्याला. जेवढे पैसे जमले होते तेवढे ते उजळाच आणून टाकला. बांधकामाचा पत्ताच नाही. कसं चालेल ते. कळसास्तव घ्या उजळा काही यास्तव सावधता बहुवावी हयगयल वही कुठे न जावी अशी रीत लावून राज्यासी बनवी आदर्श तयासी. भगवंतांनी अशा सगळ्या सूचना सांगून आपलं राज्य जे आहे मथुरेचं निरामय केलं. इकडे काय झालं, उसने घेण्या जा माताचे मर्दुनिया कृष्णास मथुरेवरती येत चालुनी जरासंध मग देश जय हरी सुखकंदा. कंसाचं जावय्यन अस्ती आणि भाती या दोन मुली होत्या जरासंधाच्या, त्या कंसाला दिल्या होत्या. तर त्या रडत रडत गेल्या आपल्या बापाकडे. म्हणाले बघा तुमच्या जावयाला ठार मारलं त्या कृष्णाने. ठीक आहे घेतो मी तिचं. आणि म्हणून त्या जरासंधाने भगवंतावर स्वारी केली. सेना घात तसे वर चेवर कंस सासरा करी मथुरेवर रामकृष्ण हरी सुसज्ज झाले येता ते परचक्र रक्षण करिता हरी असल्यावर होत नरोमही वक्र जय हरी सुखगंधा. आता प्रत्यक्ष भगवंत उभे राहिले तुताला. आता कोणाच्या केसाला धक्का लागेल. दोन दिव्य रथ हरीचे वेस्तव अवतरले म्हणे भूषिता बिनव ध्वज गरुडांकितम एकावरती चढे तयावरती श्रीमूर्ती. दोन रथ भगवंताच्या पुढे उभे राहिले. एक रथ जो आहे तो बलराम दादांना दिला, एक रथ त्यांनी स्वतः घेतला. बघून तया समरात गोपला जरासंध निज चित्ती धावत येऊन म्हणत हरीसी धनुधरिसी का हाती जय हरी सुखकंदा. भगवंत युद्धामध्ये तिथे रथ घेऊन अवतीर्ण झाले. तो जरासंध भगवंताकडे पाहून थक्क झाला. अरे म्हणजे इतकं कोवळं पोर आहे आणि हा युद्ध करणार, आम्ही याच्याशी युद्ध करायचं. म्हणून तो म्हणतो पिळता धरा दूध निघावे. अरे तो आईचं दूध पेलेलं आहे ते अजून तुझ्या ओठातून तुझे अजून आतमध्ये गेलं नाही. पिळता धरा दूध निघावे त्यात जसं कामी जावे. इतका लहान तू इतका कोवळा आणि त्या तुझ्यासारख्याशी मी युद्ध करावं. मी धनुर्धर, मी मोठा युद्ध करणारा शूरवीर आहे. तेव्हा तू म्हणाले जा जा घरी मुलीशी खेळत बस जा. रासक्रीडेला उद्देशून घरी पोरींच्या बरोबर खेळत बस म्हणले, माझ्याशी युद्ध करता करतोस. घरी मुलीशी खेळत बस जा मज पुढती नच दावी गमजा. तू म्हणाले कपट करोनी आपला मामा व दिलासी तू स्वकरे आत्मा. दुष्टपणाने कपटाने आपल्या मामाला ठार मारलेस तू. जीवाची जरासली भीती क्षणहीन थांबावे मज पुढती. तुला जर आपण जिवंत राहावं असं वाटत असेल एक क्षणभर माझ्या पुढे थांबू नकोस म्हणाले. भगवंत म्हणाले का रे तुझ्या भात्यामध्ये बाण नाहीत वाटतं. वदे हरी उपहासून त्याते बाण रहित तव दिसती भाते.
करी न बोलत बल असतामा खण खण तो बघ कुंभ रिकामा. रिकामा जर माठ जर असेल तो खणखण वाचतो की नाही? त्याच्यात काही नसतं म्हणून वाचतो. तर तुझ्या बाट्यामध्ये बाण दिसत नाहीत म्हणाले, म्हणून ते कुंभासारखा खणखण करायला लागलास तू. खवळून चावी निज सहन न झाले. केवढा उपास आहे तो जरासंधाचा, एवढा पराक्रमी वीर हा जरासंध, आणि त्याला भगवंत असं म्हणतात म्हणजे. खवळून जावी निजा धराते सहन न झाले वचा सुराते. से नाही करी वर्ष हरिवर रागाने शतशतपैकी शर. से नाही कर वर्ष हरिवर रणदेवी मगवरी हरिसी. अर्पुनिया जयमाला मथुराजनकृत जय घोषाने. व्योम भाग दुमला जय हरी सुख कंदा. श्रीकृष्णाचा एकच बाण शतशस्त्रासी निवटी जाण. त्रिपुरुद्राची वाहे सरिता शवकर चरणाये जलचरिता. हा पराक्रमी होता जरासंध. भगवंताचा पराक्रम काय? रक्ताचे पाठ व्हायला लागले, त्याच्यातून त्या सैनिकांचे अवयव म्हणजे जणू जलचर, ही नदी एखादी असावी तसे रक्ताचे पाठ वाहू लागले, आणि यांचे अवयव जे आहेत शत्रूंचे ते त्याच्यातून व्हायला लागले. आणि मग हा तबल मग दीप निज पाशी. आवळुनी बलराम तयासी. सजला वदण्या मुसला घाते. तो चरी आवरी तयाते. जरासंधाला सगळ्या सैन्याचा नाश केला. जरासंधाला पकडून बलराम दादांनी आणलं, आणि आता मुसळाचा वार त्याच्या मस्तकावर घालणार. एवढ्यात भगवंत म्हणे थांबा दादा, आता त्याचा घात करायचा. आताच याचा वदन करावा. राम वदे उपहासून व्हावा. अवध्यवदिता अगजे जोडे. वध्य सोडिता तेच न थोडे. ज्याचा वध करू नये त्याचा वध केल्याने जसं पाप लागतं, तसं ज्याचा वध करणं योग्य आहे त्याचा वध केला नाही तरी पाप लागतं. तू का मला सोडून द्यायला सांगतोस म्हणाले. परिणमानिले श्रीहरी नेते. सोडून दिले जरासुताते. पण बलराम दादाला त्याला सोडून द्यायलाच लावलं भगवंताने. आपा सांगतात राजनीती कुशलांचे हेतू. उघड न वदता येत परंतु. जे राजनीती कुशल आहेत त्यांना प्रत्येक गोष्ट काही असं आहे ते काय कसला हल्ला मिळते म्हणजे मी विसरून. सर्जिकल स्ट्राईक. सर्जिकल स्ट्राईक कसा केला याची माहिती काय वर्तमानपत्र द्यायची का व्हॉट्सअपवर टाकायची? सगळ्यांना माहिती कशात टाकायची? राजनीती कुशलांचे हेतू. उघड न वदता येती परंतु. राजनीती कुशल जे आहेत ते करूनच दाखवतात, आणि तसंच केलं पाहिजे. नुसती सभा घेऊन चर्चा करणाऱ्या माणसाला काय सांगायच्या गोष्टी, काय आवश्यकता आहे त्याची? इथं भगवंताचा हेतू होता. याच्या बळावर याच्या दडपणाने पुष्कळ राजे यांनी मांडणी करून ठेवलेली होती जरासंधाने, आणि प्रत्येक वेळेला तो स्वारी करेल त्यावेळेला सगळ्यांची मदत घेईल तो, आणि आपोआपच दुष्ट मारले जातील ना त्याच्या प्रत्येक स्वारीच्या वेळेला. जेव्हा प्रत्येक तो आपल्यावर हल्ला करेल त्या प्रत्येक आक्रमणाच्या वेळेला जे जे त्याच्या सहाय्याला येतील ते आपोआपच ठार होतील. आपल्याला त्यांच्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज नाही. आहे भगवंताचा. राजनीती कुशलांचे हेतू. उघड न वदता येती परंतु. जया अवकळा विशेषा आली. असुरासा मुख घालून खाली. परते पाहून घोर निराशा. जळत सर्पसा करमाशा. गिरिशिखरावर कितीही वेळा मेघ वादळास आदळला. तरी लागत त्याशी चरडावे. मग दंपतीचे तसेच व्हावे. त्यांनी सारख्या स्वाऱ्या करत राहावं या मथुरेवर, आणि भगवंताने त्याचा पराभव करावा, त्याला स्वतःला ठार मारून दे. करावया घेई अपयश वारंवार. करावया हलका भूभार. जणू काही त्या दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांचं वजन झालं होतं जमिनीला, भूमातेला. ते वजन हलकं करण्याकरता हा पुन्हा पुन्हा भगवंतावर आक्रमण करत होता जरासंध. तदीय हे उपकार म्हणावे. आपण म्हणतात त्याचे उपकारच म्हणले पाहिजेत की इतक्या वेळा त्यांनी आक्रमण केलं भगवंतावर. का? अधमातही चांगले बघावे. दुष्टामध्ये सुद्धा चांगली गोष्ट कोणती असते त्याचा माणसाने शोध घ्यावा म्हणाले. याच्यातली चांगली गोष्ट काय होती की तो दुष्ट नाहीसे करण्याकरता प्रयत्न करतोय ना, पुन्हा पुन्हा आक्रमण करतोय. ही चांगली गोष्ट दुष्टामध्ये. भारत भूच्या पण एक वेळेला मात्र कठीण परिस्थिती झाली म्हणाले.
भारतभूच्या दुर्दैवासी जन्म जावला जिच्या कुशीशी अशी कुबुद्धी सुचली त्याते. त्याने फितूर केला त्यांनी साह्या विनवी परकी याते. काल यवन नामा नृप बरोबर क्रूर कुटील बळ ज्याचे दुर्धर देव करून त्या अर्धा वाटा सेने सह बोलवी करंटा. आपल्या राज्यातलं अर्ध राज्य त्याला देऊ या ही कबुली करून त्यानं कालयवन नावाचा बरोबर जे दुसरा यवन म्लेच्छ राजा आपल्या मदतीला बोलवला. गुप्तचरांनी सकल वृत्त हे निवेदिले कृष्णासी. विचार पडला बलरामाते भय उपजे मथुरेसी जय हरी सुख खंदा. बलराम दादाला भय पडलं की तो कालयवन कोट्यावधी सैन्य त्याचं आहे. आपण कसे पुरे पडणार त्याला, आपण कसं तोंड देणार. आणि त्यात आणखी मला जरासंध सेना घेऊन येईल ते वेगळंच. अपर दिशेशी सिंधू तटावर भगवंत म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका दादा. रोगास जेवी श्रीहरीच्या तेवी श्रीहरीच्या चित्ताची शांती स्थिरता लवण ढळेची. वदे सावळा निज जन खाते उचित असे त्यजने मधुरे ते. काल यवन तो देऊन वेडा आपणास्तव या करील पीडा. काल यवन येईल कोट्यवधी सैनिक घेऊन संपूर्ण मथुरेला वेढा देईल आणि मग अवघड होईल म्हणाले. आणि म्हणून तुम्ही असं करा. अपर दिशेशी सिंधू तटावर रचावयामी कदिले से पुर त्वष्टाने सहजी या वेळी असे रचना समाप्त केली. किंवा म्हणून मी त्वष्टाला सांगितलेलं आहे आणि तुमच्यासारखं वेगळं तुमच्यासाठी वेगळं नगर वसवायचं. द्वारका नगरी तिथे वसवली भगवंतानी. म्हणून सकल याद वास घेऊन तुम्ही त्वरित जा तिकडे. इकडे मी या यवन मजाचे सहज करी नश्यत तुकडे जय हरी सुख कंदा. तुम्ही सगळेजण द्वारकेला जा आणि मी इथं थांबतो. आणि त्या यवन जो राजा आहे मदोन्मत्त त्याचे तुकडे गेल्याशिवाय राहत नाही. तर सगळ्यांना अवघड झालं. एकट्या कृष्णाला कसं सोडायचं. एकटाच सोडणे हरी ते मानवले नचे कुणास इथे. कुणी तरी वंचुन हृदयासी जपेल का देहास विशेषी. आपल्या हृदयाकडे दुर्लक्ष करून बाकी सगळ्या शरीराचं संरक्षण कोण करील का म्हणाले. आधी हृदय मग बाकीच्या गोष्टी. परिहरीने चतुर्वचाने राजकारणी व्यवहाराने समजविले त्या हृदगता फुले. मथुरेतून मग सर्व निघाले. भगवंतानी आपल्या कौशल्याने बोलून सगळ्यांना द्वारकेला पाठवलं तिकडे. पश्चिम सागर तटी मनोहर भगती यादव विशाल नवपुर. दश योजन विस्तार जयाचा विष्णू लोक ये भूवरसाचा. इंद्रगर्व परिहार करी हरी भय सरले मग कनकगिरीवरी. आले की सागरोदरातून उन्नत भवने तशी विलक्षण. भगवंतानी इंद्राचा गर्वहरण केला. इंद्राच्या भीतीने पर्वत जे आहे ते दडून राहिले होते. कारण तो वज्र नावाचं त्याचे जे शस्त्र होतं तरी ते याचे पंख कापून टाकत होता. कारण पर्वताची काय पद्धत होती, त्यांना पंख होते, ते उठायचे आणि कुठे जाऊन उडून जाऊन बसायचे दुसरीकडे. आणि म्हणून इंद्राने वज्राने त्यांचे पंख काढून टाकले. तर ते आपले कापून एक पंख म्हणून ते असे दडून बसले होते, इंद्रापासून लपून बसले होते. पण इंद्राच्या गर्वाचा परिहार कृष्णाने केला ही बातमी समजली आणि ते पर्वत सगळे चमकून वरती आले. म्हणले ते इथे द्वारकेत बसले की काय सगळी घराची शिखरं ती चमकायला लागली. भव्य तटांच्या गोपुरवेशी पुररक्षण करिता ती. पूर्ण जलाने अथांग विस्तृत खंदक वेढा देती जय हरी सुख कंदा. बहुमोलाची सुंदर वस्त्रे सूक्ष्म रेशमी मृदुल विचित्रे. दागदागिने नवरत्नांचे गुजरीतून जण वैभवनाच. आणि इतके सुंदर सुंदर बाजार सगळे भगवंतांनी त्या नगरामध्ये वसून ठेवलेले होते. नियमबद्ध रचना नगरीची रेखीव सर्व ही होती. विचित्रता सारखेपणास मिरवे धरुणी हाती जय हरी सुखगंधा. सगळे सेक्टर वाईज चंदीगड शहर तसंच आहे म्हणे की सगळी कापडाची तर कापडाची दुकानं, सगळी सराफेची तर सराफेची दुकानं, सगळी किराणाची तर किराणा मालाची दुकानं, असे सगळे सेक्टर वाईज सगळं केलं. भगवंतांनी तशी रचना केली त्याची. आणि कसं म्हणाले विचित्रता सारखेपणास मिरवे धरुणी हाती जय हरी सुखगंधा. तुम्ही ते हे पाहिलं असेल काय म्हणतात त्याला कॅल्डोस्कोप. कॅल्डोस्कोपला म्हणजे 3 आरशे असतात असे त्रिकोणी लावलेले समभुज त्रिकोण. त्यामध्ये जर एखादा काचेचा तुकडा राहिला तर असंख्य आकृत्या त्याच्या निरनिळ्या प्रकारच्या दिसतात. विचित्रता सारखेपणास मिरवे धरुणी हाती. सारख्या आकृत्या असतात सगळ्या आणि सुंदर नक्षी तयार होते त्याची. वैविध्य विचित्रता म्हणजे वैविध्य. मी परवा सांगितलंच
की वैविध्याने सगळे बाजार नटलेले होते. क्रीडोद्याने सुरचित जैशी नंदनवनीचा गाभा चौक मनोहर विशाल तेथे वाढविती पुरशोभा जय हरी सुखकंदा. आपा म्हणतात द्वारेचे या यथार्थ वर्णन करण्यासी दुर्बल ममानन इच्छे मधुनी भगवंताचे प्रगट जावले रूप जियेचे. भगवंताच्या इच्छेतून ज्या नगरीचं रूप प्रगट झालं तिचं मी काय वर्णन करणार म्हणाले. मथुरेसी वसले श्रीमूर्ती उरली मागे जणू सत्कीर्ती. काल यवन तो मगध प्रेरित ससैन्य ये पुर विध्वंसित. जवळ अजून जवळ सैन्य न आले एकटेच भगवान निघाले. फुले कस्तुरी चिन्हल लाठी वनमाला शुभरुळते कंठी. भगवान एकटे मथुरेमध्ये राहिले. बाकी सगळी मंडळी द्वारकेला पण तिकडे गेली. हा काल यवन आला. त्यांनी पाहिलं येताना सगळी नगर उद्ध्वस्त करतच आला आणि भगवान एकटे त्याला सामोरे गेले युद्धासाठी. कसे होते. सुवेश मंडित पीतांबर दूत हास्यवदन सुखकंद एकलाच ये सन्मुख यवना लीला नट गोविंद जय हरी सुखकंदा. श्यामल कोमल सुंदर मूर्ती बघून शंकला खळ निज चित्ती. हाच काय तो कंसनी भरण कमल करी कातरुचे छेदन. अरे यानं म्हणाले कंसाचा वध केला कसं शक्य. कमल करी कातरुचे छेदन. कमळाच्या साह्याने कोणी झाड पाडून टाकतं झाड कापून टाकतं कमळाच्या साह्याने शक्य नाही. तसंच घडले म्हणाले. पुष्पाहूनही कोमल काया आत नोचले वार कराया. मगधेश्वर हो म्हणून पराजित शौर्य वसे या जवळ न किंचित. जरासंधाने जे इतका वेळात पराजय भोगला आहे पराभव त्याला भोगावा लागला त्याचं कारण हे म्हणले की इतकं कोवळं पोर आहे इतकं सुंदर आहे फुलासारखी कोमल काया ज्याची आहे शरीर ज्याचं आहे त्याच्यावर वार करण्याची इच्छा झाली नसेल त्या जरासंधाला म्हणून त्याला पराभव भोगावा लागला. मगधेश्वर हो म्हणून पराजित शौर्य वसे या जवळ न किंचित. आता हा विकृत मनोवृत्तीचा माणूस मनमोहक सुंदरता याची होईल भूषा मम कोशाची. माझ्या अंतपुरात त्याची व्यवस्था करतो म्हणाला. धरू या सकल निजगटी कवळी शस्त्र नये कैयाच. आणि म्हणाले युद्धाला म्हणून आलाय हातात एक शस्त्रही धरलं नाही. आणि बरोबर आपण आता संधी साधू म्हणाले. श्रीमूर्ती परिचपल गती ती गवसे कातरी खलजन हाती. भगवंत काय ह्याला सापडायला थांबले ते. पाठ लाग करी यवन सवेगे सहजन सकलही पडले मागे. आणि त्याला तसाच जिवंत पकडू म्हणून हा आपल्या सैन्याला घेऊन गेलेला. हळूहळू सैन्य दमलं सैन्य पाठीमागे राहिलं. याच्या मनामध्ये जिद्द होती म्हणून तो भगवंताच्या मागे गेला. भगवंत त्या प्रवचन पर्वतावर चढायला लागले. काल यवन करी यत्न विशेषी धरण्या पंकज नयना. नीचोत्थित अपवाद जसा का पाठी लागत सुजना जय हरी सुखगंधा. दुष्ट माणसाने नीच माणसाने एखादा आरोप सज्जन माणसाच्या मागे लावावा ना तसे आरोपासारखा हा काल यवन यांच्या मागे लागला म्हणा. बर आणि आता चढन बिकट बहु गिरीवर चेती दातल दातरू वाटन देती. भरुनी आले पाय खलाचे धापशी नविते भाग उराचे. आता हा काही झालं तरी बादशाह राजाच होता त्याला चालायचं थोडंच माहिती होतं आणि त्यामुळे त्या पर्वतावर भगवंत सरसर चढून गेले. याला कुठे चालताय ते लवकर हा दमून गेला. काम बळे सकल शरीरी सहसा वळूनी बघत मुरारी. भगवंतानी वळून बघावं जवळ आल्यासारखा दिसला की पुन्हा दुसरं वळण काढलं. हिमालयातल्या वाटेसारखं. हिमालयामध्ये हे आम्ही काय मला आज आठवतच नाही काय गोष्टी. तुला आठवते का बद्रीनारायण गेलो होतो म्हणजे चरणपादुका नाही चरणपादुका नाही. ते एक ठिकाण असं होतं की अशी वळणं होती. अशी इथं आलं की ते ठिकाण दिसायचं पुन्हा इतकं आतमध्ये जायचं पुन्हा ते दिसायचं असं वाटायचं जवळ आता दिसतंय म्हणजे आलंय जवळ पण हे असं एवढं वळण जायचं ते तसं. वसुधारा ते अंती खलते शिव्यामुखाने चिडती नीचची पराभवाने. आणि असा आता हातात आलाय असं त्याला वाटावं की भगवंतानी उलखावली त्यामुळे संतापायला लागला तो चिडायला लागला. कर कर दाती आचरा आधरा चावित थांब बळपुट्या हरिवर गरजत. करी जळपड बळपणास लावून तरी न करी गवसे मन मोहन. बघता बघता श्री हरियांती गुहेत एक्या शिरला
लपला आपण मुचकुंदासी पांघरुनी निज शेला जय हरी सुख कंदा. भगवंत चढत 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 जवळपर्यंत गेले. तिथे गुहा होती. त्या गुहेमध्ये एक जण झोपलेला होता. त्या झोपलेल्या माणसाला त्यांनी आपल्या अंगावरचा शेला करून भगवंतांनी पांघरून घातला आणि स्वतः बाजूला लपून राहिले. हा कोण होता? नृपहा इक्ष्वाकूचा वंशज मांधात्याचा विजयी आत्मज अमरास्तव निवटुनी दानवा दीर्घकाल गे येथ विसावा. हा इक्ष्वाकू वंशातल्या मांधाता नावाच्या राजाचा मुलगा. यांनी देवांना असुराशी युद्ध करताना मदत केली होती. भयंकर घनघोर युद्ध झालं. हा खूप थकून गेला. विजय मिळाला देवांना, पण हा खूप थकून गेला होता. पण देवाने सांगितले की तुला काय पाहिजे ते मागून घे. तो म्हणला मला आता विश्रांती पाहिजे, मला दुसरं काय नको, मला झोपायचं आहे. आणि झोपायचं तर मी पाहिजे तेवढा झोपणार. येऊन जर मला कोणी उठवायचा प्रयत्न केला, मी जर त्याला पाहिलं तर तो जळून खाक झाला पाहिजे आणि त्या क्षणी मला पुन्हा देवाचं दर्शन घडलं पाहिजे, असं मागून घेतलं त्यानं. दीर्घकाल गे. आणि म्हणून तो इथं झोपून राहिलेला होता या गुहेमध्ये. ला तहाणीता यवन. ह्याला काय वाटलं काल यवनाला कोळं पोर आहे, थकून गेलेलं आहे, झोपला असेल येऊन इथे. भगवंताचा शेला आहे ना त्याच्या अंगावर, म्हणून ते इथं शेला काढला आणि त्याला लाथ मारली. लाथ मारल्याबरोबर तो मुचकुंद राजा जागा झाला. जागा होऊन त्याच्याकडे बघतो ते कालयवन जळून खाक. मुचकुंदास मधुन फुंद जागृत पाही जई निज दृष्टी राख जा हला खलतीन चिमठी. शाप वादिले निराग सांचे असू पेटले पतिव्रतांचे. आज उद्या परी अवश्य येते पापाचे कटू फल उदयाते. आतापर्यंत जे पापाचरण त्याच्या हातून घडलं होतं त्याचं प्रायश्चित्त त्याला ते भोगावं लागलं, त्याचा परिणाम त्याला भोगावा लागला. चकित करीत भूपासन तरी प्रगटे यदुकुल दीप पुढारी. उमज पडत नाम चकुंदाकृत स्वप्न दिसेवा आहे जागृत. तो त्यांनी पाहिल्याबरोबर कालयवन जळून गेला आणि त्याच्या इच्छेप्रमाणे भगवंत समोर प्रगट झाले. त्याला समजे ना की मी स्वप्नात आहे का जागा चालू आहे. तो म्हणतो भूलोकी वासुरलोकी मी अतली अवतरलोकी गोंधळुनी नृपानी विषनेनी वरी वरी हरी सविलोकी. भगवंताने एकटक तो पाहत राहिला. मी काय देवलोकात आहे का पातालोकात आहे, कुठे आहे मी. कोण यक्ष गंधर्व म्हणे नृप फळासातवा आले तमत्तप. असा अमान्य रमणीय रूप हे मानव सुरासुरातील नव्हे. दीप्त ते जरविचे आल्हादक व्हावे त्या परी दिसते कौतुक. भगवंतव सौभाग्य दर्शने कृतार्थ झाली मम बहिरंगे. अंतर पावन व्हाया श्रवणी पडो गिरा मधुविनती. तुमचं हे रूप पाहिलं म्हणजे नेत्र म्हणाले नेत्राला आनंद मिळाला, पण माझे कान पावन होण्यासाठी आपली वाणी मला ऐकायला मिळाली. वधून असे शिरन मौन ठेला आदर बरी कमनाने. मधुसूदन निज वरद कराने स्पर्शित त्या प्रेमाने जय सुखगंधा. भगवंताने तिच्या मस्तकावर आपला प्रेमळ स्पर्श केला आणि त्याला म्हणतात सर्वे मधुरतम गिरा हरीची हो पुलगित तनु मुचकुंदाची. शयनोत्थित यद्दर्शन व्हावे आसवाहिली तुझिया जीवे. तोच असे मी वसुदैवात्मज जनन घडे मृदू किरण कुली मज. तुला झोपेतून उठल्यानंतर ज्याचं दर्शन व्हावं अशी इच्छा होती तो मीच म्हणाले. मी वसुदेवात्मज आहे, सोमवंशामध्ये माझा जन्म झालेला आहे. भाषण या परी करिता देवे आनंदन नृपती समावे. आणि त्याचं ते बोलणं भगवंताचं बोलणं ऐकून त्या मुचकुंदाला अतिशय आनंद झाला. आठवी सात्विक भाव उदेले गमे स्मृतगण फळास आले. पदी ठेवुनी शिरविनयाने अपार केले स्तवनम रूपाने. रसना त्यांनी भगवंताची स्तुती केली आणि मागणं मागितलं. मोठं विलक्षण मागणं आहे त्याचं. रसना नवदो तव नामाविण. माझं तोंड जे आहे, माझी जीभ जी आहे तुझ्या नावाशिवाय दुसरा कशाचा उच्चार करू नये म्हणाले तिने. आता तव पद युगली सततर मोहमन. तुझ्या पायाशी माझं प्रेम जडून राहू दे. प्रेम विपुल दे तुझे नको मज. प्रसन्न झाला मनी या दोक्षज. आणि त्याच्या या मागण्याने भगवंत प्रसन्न झाले आणि म्हणाले तथा स्वरूपा मिळेल तुझशी अन्नपायिनी सुभक्ती. शाश्वत अशी सुभक्ती तुला प्राप्त होईल म्हणाले. मत्सायुच्या येशिलांती बोलत करुणामूर्ती. ज्या चार हे मुक्ती सांगितल्या ना,
स्वरूपता, समीपता, सलोकता आणि सायुज्यता. शेवटची जी सायुज्यता की त्याच्याशी एकरूप होण्याची ती मुक्ती तुला मिळेल. सायुज्या मन्मत सायुज्या येशील अंती बोलत करुणामूर्ती जय हरी सुखकंदा नमु नमुना श्री जगदीशासी येत सरळ रूप हिमालयासी यवन चमूचे करू निर्दालन परते पुनरभिपदन दमावन. बद्रीनाथहून जे वरती माना गाव आहे, माना गावाच्याही आणखी पुढे ती मुचकुंद गुहा म्हणून दाखवली जाते. यमा करी यवना सोपवनी काल यवनाला यमाच्या हातात देऊन टाकलं भगवंतानी. निघे द्वारके यदुकुल तरणी शिखरे उंचची बिडत गिरीवरी हरी सहसंकर्षण चढे नाम ज्या असे प्रवर्षण. तर मग जरासंध जो आहे त्यांनी पुन्हा हल्ला केला, पुन्हा आक्रमण केले. टोक दिसेना मोडून माना पाताळाच्या पाऊल वाटा दर्याशा ये बघता काटा. खडे कडे तुटलेले भीषण वीर उभे जणू छाती काढून निबिडवनी त्या हरिगवसेना शोधून सारी दमली सेना. म्हणून लाविला वणवा मूर्खी तेच जळाले तया दशेकी. भगवंतानी पाहिलं जरासंध येतोय म्हणाले. भगवंत एकटेच त्या प्रवर्षण पर्वतावर चढले मगाच्या सारखे. यांनी पाहिलं की म्हणाले हे दोघं जण बलराम दादा आणि भगवंत हे म्हणाले याच्यामध्ये काही सापडत नाही तर या जंगलामध्ये आपल्याला. त्यांनी आपल्या सैनिकांना सांगितलं की म्हणा जंगल पेटवून द्या. जंगल पेटवलं त्यांनी, याचंच सैन्य जळून गेलं त्याच्यात. हे दोघं तर केव्हाच तिथून पसार झाले त्या आगीतून. त्या शोधून सारी निबिड ज्या मी राजभवनाच्या शरीरात पाहिलं असेल ना की तो कान्ह्या दिलं. पोलीस त्याला आग लावतात की तिथून कुठून त्यांनी बाहेर पडू नये. तो इतका शितापिनी तिथून बाहेर पडतो. आता एक गुंड, एक दरोडेखोर जर असा शितापिनी बाहेर पडतो, भगवंताला काय अशक्य होतं. तिथून दोघं जण बाहेर पडले तिथे. शोधून सारी निबिडवनी त्या हरिगवसेना शोधून सारी दमली सेना. म्हणून लाविला वणवा मूर्खी तेच जळाले तयात शेकी. जळे सैन्य तरी जळो न खंत मम शत्रूचा झाला अंत. समाधान हे जरासुताते लिखित विधीचे हासत होते. अग्निसी सामर्थ्य जयाच्या बळे तया श्रीरंगा. अग्नी पण ज्याच्यामुळे प्राप्त झाले, अग्नीला ज्याच्यामुळे प्राप्त झाले त्याच्यासाठी अग्नी काय करू शकेल. स्पर्शही करण्या ज्वाला केवी शकेल बुध हो सांगा जय हरी सुखकंदा. सराम हरिये द्वारा निघरी सुखावली मग पुरी अंतरी. सुंदर ते तेज निराळे जसे कांत सुख शैवित बाले. जगदीश्वर हरी सहवाजे जी झाली यथार्थ नामा. राजकारणे खेळविते ती यादव सभा सुधर्मा जय हरी सुखगंधा. सुधर्मा नावाची यादवांची जी सभा असायची दरबार गो त्याला सुधर्मा नाव म्हटलं होतं. भगवंतांनी अतिशय दक्षतेने सीमांचं संरक्षण केलेलं होतं. यादव विक्रम रक्षित सागर हतबल झाले जलपाटच्चर. जे समुद्रातून येणारे जे काय म्हणतात त्याला चाचे लोक, हल्ला करणारे लोक, त्यांचा बंदोबस्त भगवंतांनी केला. कारण द्वारकाजवळ आहे, द्वारकेच्या जवळ समुद्र आहे ना. भरत भूकडे यवन मूण शक बर याना. भरत भूकडे भगवत सेना. शास्त्र कला व्यापार विशानी वैभव नांदे तेथ सुखानी. रामकृष्ण हे शशी सूर्यासम अशांततेचा वितळवितीतम. कमलासन परिषद गत रेवत आनर्ताधिप यशते ऐकत. कमलासन म्हणजे हा ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाच्या परिषदेसाठी इथला पृथ्वीवरून रैवत नावाचा राजा गेला होता. रैवत देशाचा रेवत राजा हा तिथे सभेमध्ये गेलेला होता. ब्रह्मवचे तो द्वारवतीसी ये उजवा या निजकन्येशी. तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला स्थळ सुचवलं बलराम दादाचं. डायरेक्ट तुझी मुलगी लग्नाची आहे ना, इतका चांगला वर तुला कुठून मिळायचा. म्हणून ते बलराम दादाला ती रेवती दिली. ब्रह्मदेवाच्या सगळं ब्रह्मदेवच करतो ना हो. आता प्रत्यक्षच याला मिळाला तो सल्ला. ब्रह्मवचे तो द्वारवतीसी ये उजवा या निजकन्येसी. भूपे निजतनया अनुरागी मृग नयना रेवती शुभांगी. सुंदर दिसायला मुलगी ती, आणि ती मुलगी रेवती नावाची. या रेवत राजांनी बलराम दादाने बलरामासी अर्पण केली. उभय कुलाची ललाम झाली. थाटात लग्न झाले अतृप्त कोणी न याचका मधुनी. लग्न एवढं छान झालं की कोणीही अतृप्त राहिलं नाही. म्हणत ज्याला जे पाहिजे ते आणा.
सगळ्या गोष्टी. वैभव बघून कमावे वाहत से येथ साच कामधुनी. इथलं सगळं वैभव, इथलं सगळं ऐश्वर पाहून असं वाटलं की कामधुनी म्हणजे इच्छा पुरवणारी नदी इथं अवतीर्ण झाली की काय. गोपाल कृष्ण भगवान की जय. यस्मात् शास्त्रसरितुद्गमा बभूव यत्स्वाश्रयं तन्मृताम्बय विवलानं तापावनोद निपुणं परमव्ययं तत् दिव्यं महेश्वरपदाभ्यमां नमामि. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले. इंद्रियों के न घोड़े विषय में अड़े, जो अड़े भी तो संयम के घोड़े पड़े. तन के रथ को सुपथ पर चलाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. नाम जपते रहे काम करते रहे, पाप की वासनाओं से डरते रहे. सद्गुणों का परम धन कमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. लोग कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. रुक्मिणी की तरह लगाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. लोग कहते हैं भगवान आते नहीं, बिल्ली की तरह हम खिलाते नहीं. शाक प्रेमी विदेशम जिमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. दुख में तड़पे नहीं, सुख में भूले नहीं, प्राण जाए मगर धर्म भूले नहीं. धर्म धन का खजाना लुटाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, हम भी पाएंगे तुमको कभी ना कभी. ऐसा विश्वास दिल में जमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल. सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दासगणु महाराज की जय. स्वामी वरदानंद महाराज की जय. जय जय रघुवीर